पादुका आपल्याकडे आलेल्या आहेत, महाराज आपणहून आलेले आहेत. हे फार मोठी त्याच्यासाठी तयारी प्लॅनिंग काही करावं लागलं नाही, सहज गोष्टी होत गेल्या. आम्हाला जेवढ्या अवघड वाटत होत्या किंबहुना आम्ही देहबुद्धीनं निर्णय घेऊन त्या अवघड बनवत होतो, त्यावेळेला महाराज हसत असतील, अरे तुम्ही काय इकडे जायचं तिकडे जायचं म्हणतात, माझ्या पादुका तयार आहेत, मग काय करूया, इकडे तिकडे वगैरे फोन येतो, ते सुद्धा क्वचित फोन येतो. एरवी 20 तारखेनंतर ते ह्याला असतात, गोंदवल्याला असतात. म्हणलं तुम्ही गोंदवल्याला असाल ना, तुम्ही नाही नाही म्हणाले, मी या वेळेला उत्सवाच्या वेळेला जाणार आहे, म्हणून आत्ता मी इकडे गोव्यातच आहे. मग त्यांना म्हणलं की अरे असं असं आम्हाला करायचं आहे. ते म्हणाले काही हरकत नाही, मी सगळी व्यवस्था करतो, तुम्ही फक्त जा आणि तिथे एक भटजी त्यांना भेटा गुरुजींना. छान व्यवस्था झाली, महाराजांना छान रुद्राभिषेक झाला. म्हणजे महाराजांच्या पादुकांचा स्पर्श, तिकडच्या पादुकांचा स्पर्श यांना झाला. हा बाहेरून बघितला तर त्या दगडाच्या पादुका आणि या लाकडाच्या पादुका काय असणार आहे स्पर्श, कारण दगडी काही फार गुड कॅरेक्टर ऑफ एनर्जी नाही आहे आणि लाकूड तर व्हेरी बॅड कॅरेक्टर ऑफ एनर्जी. शॉक बसू नये म्हणून आपण लाकडीच फ्लोअर उभं राहतो ना. पण एनर्जी, परत लक्षात घ्या, एनर्जी हा फिजिक्सचा शब्द आहे. पॉवर, फोर्स, स्ट्रेंथ फिजिक्स आणि जीवनातले शब्द आहे. शक्ती हा आपला शब्द नाही. शक्तीला खरंच इंग्रजीत शब्द नाही आहे, चैतन्याला शब्द नाही. आपण याला चैतन्य पादुका नाव देऊया. आणि चैतन्य पादुका चल पादुका आहेत. आपण काही काही गोष्टी पहिल्यापासून महाराजांच्या प्रेरणेने सावधपणे केलेल्या आहेत. पादुकांचं आगमन झालं, इथे त्या पोचल्या, इथे ठेवल्या. स्थापना म्हणू नका, प्रतिष्ठापना म्हणू नका, आणि प्राणप्रतिष्ठा, प्राण असे तोपर्यंत वापरू नका हा शब्द. कारण ते आलं ना की त्याची पथ्य आली, आणि पथ्य म्हणजे 16 ओळ. 16 ओळ म्हणजे निषेध, करू नका स्पर्श. आपण वारकरी संप्रदायाचे आहोत. आपल्याकडे महाराजांचं काय ते त्यांनी केलं आहे मला कल्पना नाही आहे, परंतु ज्ञानेश्वर काय, तुकाराम काय, सगळ्यांच्या पादुकांवर डोकं ठेवता येतं. इझी ॲक्सेस असलं. मी ज्या साईबाबांच्या मंदिरात गेलेलो आहे, शिर्डीला नाही पोचलो, पण तिथे अशा पादुका समोर ठेवलेल्या असतात. साईबाबांचं दर्शन घ्या, पादुकावर मस्तक ठेवा आणि निघून घ्या. ही रचना असते, आपण तीच रचना केलेली आहे. 16 ओळ, शुद्धता अशुद्धता, स्वच्छता अस्वच्छता, पावित्र्य अपावित्र्य, हे सगळं आपल्या मनात पाहिजे. मी करताना, नाही तर मी करणार नाही नमस्कार. पण त्याशाही परिस्थितीत नमस्कार केला तर पादुका त्यांना स्वच्छच करतील, शुद्ध करतील, एवढी शक्ती आहे त्याच्यात. विसरू कसा मी गुरुपादुकाला या अष्टकावर आपण बोललो आहे. परत एकदा तुम्ही ऐकलं, मला फार बरं वाटलं. आपण परत एकदा वाचून त्याचा मी साधा अर्थ तुम्हाला सांगतो. पण पादुका याच्यावर चिंतन करूया. इंग्रजीतून रामायण जे पहिल्यांदा लिहिली गेली, तिथे भरत कॅरीड ऑन हिज हेड रामाज सँडल्स हा शब्दप्रयोग आहे. नंतर आपलं संस्कृत आणि विशेषतः आपलं वाङ्मय जगभर इतकं आपल्याला किंमत नाही हो त्याची. जगभर एवढं आता साम्राज्य आहे त्या विचारांचं की त्यांनी सांगितलं की अरे या शब्दांना नाही आहेत इंग्लिश इक्विव्हॅलंट, कुठल्याही भाषेत नाही आहेत, म्हणून आपण ते शब्द संस्कृतमध्ये तसेच वापरूया. त्याचं आपल्याला माहिती आहे ते स्टँडर्ड स्पेलिंग करूया आणि मागे ॲप्रॉक्सिमेट मिनिंग दिलेलं आहे. ॲप्रॉक्सिमेट मिनिंग. मग त्याच्यात पादुका म्हटल्यानंतर होली फुटवेअर, सँडल्स म्हणणार नाहीत. हां, इंग्लिशमध्ये दिलं आहे, तुम्हाला समजू नये, कारण पादुकाचा काय अर्थ करणार आहे. पण स्पेलिंग PADUK असंच स्पेलिंग करा. त्याच्यातला मूळ शब्द पद किंवा पाद, चरणपाद आपण हे म्हणतो. चरणही आहे आणि पावलंही आहे. बऱ्याच वेळेला जर रिपीट झाली ना की ती भावना जास्त तीव्र होते. रामरक्षेतला आपला जो श्लोक आहे आपल्याला माहीत आहे, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी. आता या पादुका आहेत का महाराजांचे चरण आहेत? असू शकतात. ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव. आणि म्हणून मागे तुम्हाला गोष्ट सांगितली होती, आता फक्त त्याचं नाव सांगतो. रॉबर्ट स्वबोधा ज्ञानेश्वरांच्या समाधीवर डोकं टेकलं की एवढा शॉक बसतो मला की माझ्या शरीरातली सेल अँड सेल, पेशी आणि पेशी इलेक्ट्रिफाय होते, स्वच्छ होते, आणि मग मी पुन्हा कार्य करायला लागतो. आपल्याला असं दर्शन पादुकांचं घेता येणार आहे का? ज्याचं त्याने ठरवायचं. पादुकांचं दर्शन घेण्याची एक पद्धत आहे. त्याच्या जवळ ठेवलेल्या असतात, त्याच्या अंगठ्या असतात. आपली ह्या ज्या भुवया आहेत ना, भ्रूमध्य हा अंगठ्याच्या मध्ये आला पाहिजे आणि भुवया अंगठ्याला टेकल्या पाहिजे. हे काही नियम आहे का? नियम नाही आहे. हा नियम केलात ना की अध्यात्माचं स्पिरिटच गेलं. डूज अँड डोंट्स सोय
कन्व्हिनियन्स, एक अरेंजमेंट करा तुम्ही. पण एरवी मला भक्ती करायची आहे तर डूज अँड डोंट्स नाही आहेत फार. माझा भाव महत्त्वाचा आहे. तो जितका शुद्ध असेल, जितका अस्सल असेल, तितक्या गोष्टी सोप्या होतात. मग याला कुठल्या बोटाने गंध लावायचं, काय लावायचं, हे सगळं सेकंडरी आहे. मला विचाराल तर टोटली अनइम्पॉर्टंट आहे. हे बोट लावायचं नाही, ते बोट लावायचं नाही, माहीत आहे, सांगितलं आहे, लावू नका. सोपं आहे, अगदी सोपं आहे. उजव्या हाताची जर बोटे गेली तर तो डाव्या हातानेच जप करणार आहे, जर त्याला आस्था असेल तर. नाहीतर तो कारणच सांगेल ना की उजव्या हाताची बोटे आता जप कसा करू. अरे दोन्ही हाताचे गेले तर पायाने जप करा, पायात माळ धरून. पाय हा भागच आहे ना, पाय हा पाया आहे आपल्या देहाचा. तशा पादुका हा त्या श्री शक्तीचा पाया आहे, जी कुठल्याही देवाची शक्ती असेल. म्हणून श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, पहिल्यांदा मन आलं. आणि मनाची कृती काय तर स्मरण. म्हणून नामस्मरण हे मनात करायचं. आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं की तो नामाचा जप होतो. आपण इकडे तिकडे केलं तर नामसंकीर्तन होतं, हे लक्षात घ्या. नामस्मरण हे आतच होतं आणि प्रत्येकाचं स्वतंत्र. आता जरी आपण 5 मिनटं शांत बसून मनातल्या मनात म्हणलं तरी माझं नामस्मरण हे माझंच नामस्मरण असतं. नामस्मरण सामुदायिक होऊ शकत नाही. सामुदायिक जप होतो, सामूहिक संकीर्तन होतं, स्मरण नाही. स्मरण ज्याचं त्याचं स्वतःचं खास आहे. म्हणून पादुका करताना श्रीराम रक्षेत रामाचा चरणांचा उल्लेख आहे, पादुकांचा नाही. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामे, म्हणजे मी रामाचं स्मरण करतो. काय डोळ्यासमोर असावं. महाराजांना प्रश्न विचारला. महाराज म्हणाले काही नसणं खरं चांगलं, पण तुम्हाला काहीतरी लागतं. कोणी ओम करतात, कोणी स्वस्तिक करतात, कोणी तो पॉईंट करतात, कोणी गुरुला पाहतात, कोणी गुरुच्या पादुकांना पाहतात. निरनिराळे. मी डोळे मिटल्यानंतर काय बघायचं. खरं म्हणजे काहीच बघायचं नाही, माझ्या 2 यांच्या बिंदूत बघायचं. पण बघायचं म्हणजे या डोळ्यांनी बघायचं नाही. कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन माझ्या 2 भुयांच्या मध्ये. ही ध्यानाची खरं पहिली पायरी आहे. म्हणजे इथे बघत राहिलं पाहिजे कायम. तुमच्याकडे बघताना सुद्धा माझं लक्ष इकडे पाहिजे. सगळ्या जगाचं प्रतिबिंब इथे उमटलं पाहिजे. म्हणजे गोष्टी सोप्या होतात. का तर होतात, कारण आय एम ॲट ईज. मी जितका गोंधळून जाईन तितका गोंधळ जास्त होणार आहे. गोंधळात गोंधळ म्हणतो ना. परंतु शांत राहिलो तर गोंधळ कमी होतो, चुका कमी होतात आणि ऑन द पॉझिटिव्ह साईड मला मार्ग दिसतो किंवा उत्तरं सुचतात. या दोन्ही गोष्टी जितकं शांत मन आहे. आणि शांत मन होण्यासाठी हा जो मध्य आहे, भ्रूमध्य, तिथे आज्ञाचक्र आहे आणि तिथे तिसरा डोळा आहे. हा जो तिसरा डोळा आहे तो जागृत नसतो आपला, पण तिथे शक्ती आहे. रागवल्यानंतर हा जो भाग आहे म्हणतात त्याच्यातून बारकासा हे येतो, थेंब येतो, दिसतसुद्धा नाही, मायक्रो. जसा घाम आपल्याला येतो, घाम आपल्याला फील होतो, बघितला तर तो दिसेलही, बारकंसं काहीतरी एक्सक्रिशन होतं. ते अत्यंत पॉवरफुल असतं. म्हणजे अगदी सांगितलेलं आहे, एक मी वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. ते जर तुम्ही सिरिंजमध्ये घेतलं जास्त असं डोससारखं आणि जर एखाद्या नुकतेच प्रेग्नंट झालेल्या बाईला घातलं तर तिचा ॲबॉर्शन होईल. इतकी शक्ती असते. ह्याचा अर्थ इतकी शक्ती मी गमावली. मी रागवतो त्यावेळेला शक्ती गमावतो. रागवतो त्यावेळेला टेम्परेचर जास्त होतं, छाती धडधडायला लागते, कानशिलं गरम होतात आणि मुख्य म्हणजे BP वर खाली व्हायला लागतं. विशेषतः वर शूट्स अप. बऱ्याच वेळेला अरे त्याला कसा स्ट्रोक आला. स्ट्रोक म्हणजे एका अर्थाने वर ब्रेनपर्यंत हृदय चढलं, एकदम कशा झाला. तो शांत आहे ना. हे शांत माणसं असतात ना, त्यांनी शांतपणे राहण्यापेक्षा शांतपणे विचार करायला शिकलं पाहिजे. जितका मी विचार शांत करेन तितकी मी शांत होईल, माझी कृतीही शांत होईल. विचार करायला पाहिजे. आपण उगीचच ॲजिटेट होतो. ॲजिटेट म्हणजे खळबळ माजवतो, शरीराची चळवळ करतो. शरीर पहिल्यांदा शांत करा, म्हणजे स्टेडी युअर सेल्फ. आणि नंतर स्वतःला सांगा की मी काय इकडे तिकडे धावतोय. शांत. 3दा श्वास घ्या, 3दा ओंकार म्हणा, 3दा राम राम म्हणा किंवा 3दा महाराज 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 म्हणा. यू विल स्टेडी युअर सेल्फ. आणि मग इथली जी शक्ती आहे, हे आज्ञाचक्र आहे, ते मला आज्ञा देतो त्यावेळेला त्याला ऑटो सजेशन म्हणतात. पण मी दुसऱ्याला आज्ञा देतो, त्या दोन्ही आज्ञा महत्त्वाच्या असतात. माझी आज्ञा दुसरे लोक पाळत नाहीत, याचा खरा अर्थ आहे माझी आज्ञा मीच पाळत नाही. बरोबर. रोज सकाळी उठा. किती जण ऐकतात नाही, कारण मीच उठत नाही.
हा स्वतः अर्थ लक्षात ठेवायचा. श्री रामचंद्र चरण मनसा स्मरामी. चरण या शब्दाचा फार सुंदर अर्थ आहे. निरनिराळ्या ठिकाणी आपले चरण पडत असतात. आता आज जायचं म्हणलं ना की चरण, सर्व बाजूनी असलेले चरण त्यांना आचरण म्हणतात. आचरण इज बिहेवियर. आचरण मेक्स माय कॅरेक्टर. आणि म्हणून सांगितलेलं आहे की ज्याला चरण रामाचे आहेत, हे रामाचं आचरण आहे, रामायण आहे, रामाची व्यक्तिरेखा आहे, रामाचं कार्य, रामाचा स्वभाव, हे सगळं चरण या शब्दात येतं. पादुका नाही, चरण आहेत रामाचे, ते जिवंत आहे. म्हणून श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामी. महाराज म्हणतात माझ्या पादुका तुम्ही मनात ठेवा. कुठल्याही साधूच्या, महाराज माझ्या म्हणणार नाही, महाराजांच्या म्हण. आपले तात्यासाहेब केतकर, महाराजांच्या पादुका तुम्ही मनात ठेवा, महाराजांच्या पादुकाची मानस पूजा करा, महाराजांच्या पादुकांची स्थापना हृदयाच्या गाभाऱ्यात करा. हे ठीक आहे ना. म्हणजे सतत त्यांचं स्मरण राहील. त्यांचं स्मरण म्हणजे त्यांच्या कार्याचं, कृतीचं स्मरण, त्यांच्या स्वभावाचं, गुणांचं स्मरण. आणि स्मरण कशासाठी? अनुसरण करता यावं म्हणून. मला जमलं पाहिजे त्यांच्यासारखं व्हायला. पुढे काय म्हणतात? श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामी. वचन म्हणजे शब्द, गृणामी म्हणजे वर्णन करतो. मी सतत रामाच्या चरणांचं वर्णन करतो. म्हणजे आत्ता सांगितलं ना, सगळीकडे ॲट एव्हरी स्टेप्स इन डिफरंट डिरेक्शन, त्याला आचरण म्हणलेलं आहे. आचरण, रामाच्या आचरणाचं चिंतन करायचं. म्हणून सोपं काय, यावेळेला आपण एक थीम घेतलेला आहे की महाराज कसे वागले असते किंवा महाराज कसे वागले. म्हणून महाराजांचं चरित्र, आपल्यापैकी अनेकांना महाराजांचं चरित्र माहीत आहे. महाराजांचं चरित्र हा एक सागर आहे, समुद्र. आपल्या जीवनात घडणारे प्रसंग डिटेल्डमध्ये जरी निराळे असले तरी त्याला समांतर पॅरलल प्रसंग महाराजांच्या चरित्रात आहे. तो आठवायचा. कसे वागले महाराज या प्रसंगी, महाराजांनी काय केलं, आज असते तर काय केलं असतं, हाही विचार करायला. पण विचार करूया. चांगल्या पद्धतीने तुम्ही जर विचार म्हणजे चिंतन केलं तर खरं सांगतो, चिंतेसाठी मनात जागा उरत नाही, स्पेस, आणि आपल्याला वेळ मिळत नाही. महाराज म्हणतात ना, काळजीचा ग्रहच माझ्या कुंडलीत नाही आहे, नक्षत्रात, त्याला मी काय करू, मी काळजी करूच शकत नाही. अत्यंत वाईट. कारण तो आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुठे राहतो तो राम, सगळंच राम आम्हाला देतो. अन्न, वस्त्र, निवारा, आमच्या सगळ्या गरजा राम भागवतो. हा माझा एवढा विश्वास आहे. हां, 2 प्रसंग आहेत. एकदा काल मी लाकडं आणली होती, आज तू लाकडं आण. काल मी चूल फुंकली होती, आज तू चूल फुंक. रोज मीच कशाला चूल फुंकावी लागायची. इतक्या जणांचा स्वयंपाक म्हणजे फुंकणं चालूच असायचं. आज नाही. असं भांडण महाराजांच्या कानावर आलं. त्यावेळेला त्यांना बोलवलं. 3-4 जण होते, कदाचित 2 पुरुष 2 बायका असेही असतील. त्यांना विचारलं महाराजांनी, तुम्ही स्वयंपाक करता? मनात आणलं ना माझ्या रामाने, तर लाकडं आहेत तिथून उठून चुलीत जातील, भांडी आपोआप चुलीवर चढतील, त्याच्यात आवश्यक तेवढं पाणी घातलं जाईल, त्याच्यात तांदूळ वेरले जातील, अग्नी पेटवला जाईल आणि रामाला काही फुंकावं लागणार नाही. त्याची एक फुंकर पुरेशी आहे चूल पेटती ठेवायला. तुम्ही स्वयंपाक करता? आता हे एक झालं. हे महाराजांनी उदाहरण म्हणून दिलं. प्रत्यक्षात प्रसंग घडला का? तरुण माणसं होती. आपण काय करतोय? महाराजांच्या चरित्राचं चिंतन करतोय. कशासाठी? आपल्या जीवनात निश्चिंत होण्यासाठी. चिंतन आणि चिंता नाही म्हणजे निश्चिंत होणं. चिंतन केलं की निश्चिंत झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणाले, तो राम आम्हाला देतो रे. तर काही तरुण मुलं म्हणाली, हे आम्हाला पटत नाही, आपल्याला नको का श्रम करायला, प्रयत्न करायला, कष्ट करायला. ते म्हणाले, तुझी भक्ती जर त्या पातळीवर पोचली तर तुझा संकल्प हा रामाचा संकल्प असतो आणि रामाचा संकल्प हा सत्य संकल्प असतो. त्याच्या मनात आलं त्याप्रमाणे घडणारच. तुला दाखवतो नाही की प्रचिती, लगेच प्रचिती दाखवली तर त्यातली गंमत जाते. इट शुड कम ॲज अ सरप्राईज. म्हणजे बरं वाटलं पाहिजे, सस्पेन्स असलं पाहिजे. 2-3 दिवस जातात, ते मुलं तिथेच असतात. एक दिवस महाराज पहाटेच करतात, आज माझं भजन थांबे तोपर्यंत कोणीही जेवायचं नाही. आणि त्या गोदूताई काशीताई कोण असतील त्यांना चूल पेटवायची नाही मी सांगितल्याशिवाय. आणि
1 वाजला, 2 वाजले, मुलं कळवळायला लागली भुकेनं. कदाचित त्यांना काहीतरी दिलं असेल, कारण तेवढे काही डिटेल्स लिहिले जात नाहीत. महाराजांचं भजन थांबत नाही. महाराज नाचत गात दंग होऊन कीर्तन करतायत, भजन करतायत, नाम घेत आहेत. बाकीच्या लोकांना ते करावं लागतं आहे. 1 वाजला, 2 वाजले, 2:30 वाजले, माहिती तर चूलच पेटलेली नाही आहे. आणि इतक्यात एक माणूस धावत येतो म्हणतो, सगळ्यांची जेवणं झाली का? नाही म्हणाले. असं का विचारतो? नाही, मी केलेला स्वयंपाक आणला आहे. माझ्या मालकांना स्वप्न पडलं, एरवी तू शिधा देतोस, यावेळेला तू स्वयंपाकच करून दे. म्हणजे तुम्ही मंडळी आहे त्यांच्यासाठी मी भात आणला आहे, आमटी आणली आहे, सगळं आणलेलं आहे. महाराजांनी त्या तरुणांकडे फक्त बघितलं, तो राम आम्हाला देतो रे, आम्ही काय कुणाचे खातो रे. पण यासाठी राम विचारतो, तू काय मला देतो रे? उगीच कसं मी तुझं काम करेन? तू मला काय देतोस? मला फक्त नाम दे, मला दुसरं काही नको आहे. हे जर केलं तर बऱ्याच प्रसंगी आपल्याला आपली सोय होते. प्रपंचातली सोय महत्त्वाची नाही. त्यामुळे आपण निश्चिंत व्हायला शिकायचं. आहे ना क्रायसिस, बघूया ना, काहीतरी मार्ग निघेल. राम आहेत, महाराज आहेत. नवीन माणसं आली, उगीच राम महाराज म्हणू नका, कारण त्यांना काही कळणारच नाही आहे. होईल काहीतरी सोय, बघूया, कुणीतरी येईल. आणि इतक्यात कुणीतरी येतो, त्याच्याकडे उत्तर असतं. तो म्हणतो, तुम्ही काल ते इंजेक्शन शोधत होतात ना, मी तिकडे गेलो होतो, कामाला सहज फार्मसीत विचारलं आणि 8,000 10,000 रुपयाची त्यावेळेची इंजेक्शन सगळ्या फार्मसीत नसायची. तो इंजेक्शन घेऊन आला होता, जे त्यावेळेला अत्यंत आवश्यक होतं. ते दिलं तर ते रात्रभर जगणार होते आणि पुढे रिकवर होणार होते. हे लक्षात घ्या. मुद्दा काय आहे की तो तिकडे जातो, त्याला ते इंजेक्शनचा विषय लक्षात राहतो. आणि अशी माणसं बरीचशी रिलेटिव्हही नसतात, ते सहज करतात. त्यांना माहीत आहे पैसे दिले जातील आणि गेले नाहीत ना तरी हरकत नाही, त्याची आई ती माझी आई. हा भाव खूप चांगला आहे. तो राम आम्हाला देतो. बऱ्याच वेळेला हे लक्षात ठेवायचं की अनेक प्रसंगी आपल्याला जी मदत होते, अनेक प्रसंगातून आपली जी सुटका होते, त्याच्यामागे कोणती तरी एक शक्ती काम करत असते. नियती एक काम कर, नियती ही एक शक्ती आहे. सगळ्या जणांचं जे आपण म्हणतो प्रारब्ध आहे, नियती म्हणते त्यातून. आणि नियतीचं सगळा नियंता, नियती ज्याच्या हातात आहे, नियंत्रणात आहे, त्याला नियंता म्हणतात किंवा नियंती. नियंता जो आहे आणि नियंती जी आहे ती परमेश्वरी शक्ती आहे. तिला काही अशक्य नाही आहे. संपूर्ण स्क्रीन त्यांच्या डोळ्यासमोर असतं आणि कुठलं बटन दाबायचं, कुठल्या माणसाला प्रेरणा द्यायची, कोणत्या माणसाला केव्हा कुठे पोचवायचं, हे सगळं ते ठरवत असतं. आणि हे सगळं अतर्क्य आपल्या बुद्धीच्या पलीकडचं असतं. हे लक्षात घ्या. म्हणून श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी. श्रीरामचंद्र चरण, चरण म्हणजे आचरण आणि आचरण म्हणजे रामायण. वचसा गृणामी, बोलेन तर रामकथाच बोलेन. मुलांना रामाची कथा, रामाची सांगा पण हनुमंताची सांगा. म्हणजे मी त्याच याच्यात आहे. मी अनुभवावरून सांगतो, ज्यावेळेला सुरू केली होती उपासना त्यावेळेला एवढा ध्यास लागला तो उपासनेचा. बोलेन तर फक्त रामाबद्दल बोललेन. 2 गोष्टी झाल्या. ज्यांना राम नको होता ते आपोआप दूर झाले. कशाला जायचं, ते रामाच्याच गोष्टी बोलणार. आणि ज्यांना हवा होता ते आपोआप जवळ आले. महाराजांनी दोन्ही कामं केली आणि मग ते वर्तुळ बनतं. समानशीले व्यसनेषु सख्यम. हे इथे समजायला पाहिजे, फिजिक्सच्या बरोबर उलटा नियम आहे. कारण हे अध्यात्म फिजिक्स संपतं तिथे सुरू होतं. फिजिक्समध्ये काय सांगितलेलं आहे, अनलाईक पोल्स अट्रॅक्ट, लाईक पोल्स रिपेल. म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे जर मॅग्नेटला आहे तर नॉर्थ आले तर मॅग्नेट्स दूर होतात आणि नॉर्थ साऊथ आले तर मॅग्नेट अट्रॅक्ट होतात. याच्यावर सध्या एक प्रचंड तंत्रज्ञान आहे आणि चीनमध्ये, जपानमध्ये त्या लेव्हिटेटिंग ट्रेन्स सुरू झालेल्या आहेत. काय करायचं, चाकही लोखंडाची असतात, पोलादाची असतात, रूढही पोलादाचे असतात. त्यांच्यात प्रचंड प्रमाणात मॅग्नेटिझम तयार करतायत. आणि मॅग्नेटिझम काय की ज्या वेळेला गाडी थांबते त्यावेळेला ते अपोजिट पोल्स असतात, अट्रॅक्ट होतात, चाकं थांबतात. आणि ज्यावेळेला गाडी सुटणार आहे त्यावेळेला ऋणात जर नॉर्थ पोलाची शक्ती असेल तर चाकातही नॉर्थ पोलची शक्ती तयार होते. रिपेल, चाकं उचलली जातात. कितीही गाडीत माणसं असली, वजन असलं तरी उचलली जाते. आणि चाकांचा तो उपयोगच नाही आहे. चाकांचा उपयोग फक्त लँडिंगसाठी आहे, फक्त मॅग्नेटिझम तयार करण्यासाठी आहे. अक्षरशः झुपकन आपण म्हणतो ना तशी ती गाडी जाते पुढच्या स्टेशनपर्यंत. प्रचंड वेग आहे, आवाज नाही, फ्रिक्शन नाही, पॉल्युशन नाही आणि बघितलं तर फ्युएलही लागत नाही. हे किती कवडं तत्त्वज्ञान आहे. लेव्हिटेटिंग
हे लेव्हिटेशनचं जे प्रिन्सिपल आहे ना ते आपले साधू करायचे, म्हणजे इतके हलके व्हायचे ते की संकल्पानं ते असे वरती उभे राहायचे. अनेक ठिकाणी आपल्याला हे आजही बघायला मिळतं, पण त्यांचे आश्रम वगैरे दूर असतात आणि ते बघण्यासाठी जावं असं काही नाही आहे, कारण आपल्याला ते काय जमणार आहे. कारण जमून काय झालं, तो वर यायला शिकला म्हणून तो प्रेमळ झाला का, तो मित्र झाला का सगळ्यांचा, हे खरे महत्त्वाचे प्रश्न आहेत. की गेलो शिर्डीला, परत आलो, त्यावेळेला मला कळलं की मी उगीचच त्या दोघांची वैर करत होतो. गेलो आणि त्यांची क्षमा मागितली. हे घडतं का? गोंदवल्याला गेलो, परत आलो, त्यावेळेला ही गोष्ट आहे ना, ती गोष्ट मी सुधारायची ठरवली. मग ती आता मला बऱ्यापैकी सुधारली. देन गो टू गोंदवले नेक्स्ट. म्हणजे मी माझ्या गुरुकडे जातो, काय नुसतं दर्शन आहे का ते? नाही आहे. दर्शनचा दुसरा अर्थ आहे चिंतन. दार्शनिक म्हणजे फिलॉसॉफर. 6 प्रकारची दर्शनं म्हणजे 6 स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी. दर्शन म्हणजे बघणं नाही, हा साधा देहाचा अर्थ झाला, पण दर्शन म्हणजे चिंतन. लक्षात ठेवा, दर्शन म्हणजे विचार. मी दर्शन घेतो विठोबाचं म्हणजे नक्की काय करतो, त्याच्यासाठी मला थोडं वाचन, थोड्या माहिती ही असली पाहिजे. आणि आता गुगलवर जरी माहिती मिळते तर मी त्यांना फक्त विचारेन की विठ्ठलाचा पांडुरंग आहे, त्याचं काय स्वरूप आहे, त्याची काय कथा आहे. खूप छान येतं. ChatGPTवर तर येतच. तुम्ही 2000 शब्दात मागा, 2000मध्ये मागितल्यानंतर सगळी माहिती येते इन 2000 वर्ड्स. मराठीत मागितलं तर मराठीत येते, हिंदीत येते आणि इंग्लिशमध्ये तर येतेच येते. दिस इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जो वापरला आहे ChatGPTला, गुगलचंच आहे ते. पण गंमत बघा, तिथली माहिती मला सहज मिळते, पण तरीही मी मिळत नाही. आज जात होतो, म्हणलं माइंडफुल टीचिंग अँड पेरेंटिंग विषय मला दिला आहे. माइंडफुल म्हणजे काय? तर माइंडफुल झाल्यानंतर मी काल हिलाच विचारलं होतं, माइंडफुलचा अर्थ सांग. गुगलमध्ये बघून तिने शब्द सांगितले होते. म्हटलं गुगल आहे ना तुमच्याकडे, काढा बरं गुगल आणि त्याच्यात ते शब्द बघा बरं. माइंडफुल शब्द तुम्ही योग्य वापरला आहे, तुम्हाला त्याचा रफ अर्थ माहीत आहे, पण त्याचे पैलू किती आहे. माइंडफुल म्हणजे सजग, सतर्क, सावध. लक्षात ठेवा, सचेत, जिवंत, चैतन्य असलेला, हे सगळे अर्थ आहेत. म्हणजे पालकांनी हे सगळं आपल्या मुलांशी वागताना असं असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे, म्हणजे ॲलर्ट असलं पाहिजे कायम, तर ते खरे पालक चांगले होते. आज जे काही घडतं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून 2 आर्टिकल्स आपल्या गोव्याच्या वर्तमानपत्रात आलेले, त्यांना मी म्हटलं वाचून दाखवत नाही, मी फक्त तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही बघा ना. त्या दर गुरुवारी येतो ते आर्टिकल, त्या गुरुवारी त्यांचा खाली नंबर असतो, तुम्ही करा यूट्यूबवर, त्यांची सगळी आर्टिकल्स तुम्हाला मिळतील. आणि खरंच त्याच्यात एवढं सांगतात, 2 लागोपाठ आर्टिकल त्या बाईंनी लिहिलेली आहेत की ॲक्टिव्हेट कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सजग पालकत्व. जनरेटिव्ह IA म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करणारा ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, पालकांनी सावधपणे ती शिकली पाहिजे. काय घडलं मागे तुम्हाला मी सहज उदाहरण दिलं असेल, ते त्या लेखात सुरुवातीला दिलेलं आहे. पण अमेरिकेतलं उदाहरण आहे. अमेरिकेतलं काय उदाहरण आहे? आपण पादुकांच्या दर्शनाशी हे सगळं जोडणार आहोत, लक्षात ठेवा. अमेरिकेतलं उदाहरण काय? आत्तापर्यंत 2 गेम्स झाल्या ज्या आत्मघातकी होत्या, त्याच्यात कितीतरी मुलं माणसं मेली जगभर, म्हणून जगातल्या जवळजवळ सर्व राष्ट्रांनी त्या दोन्ही गेम्स बॅन केल्या. आपल्या देशातही बॅन आहे. एक होती ब्लू व्हेल. काय ती गेम आहे हो? म्हणजे तू तुझ्या धाकट्या भावाच्या पुस्तकाची पानं फाडलीस तर तू खालच्या लेवलवरून वरच्या लेवलवर आलास. चालेल, तू तुझ्या बहिणीचा युनिफॉर्म कात्रीनं जर फाडलास तर तू वरच्या लेवल आलास. तू शेजारच्याच्या बागेची नासधूस केलीस तर तू आणखीन वरच्या लेवलवर आलास. तू घरातले पैसे चोरलेस, आणखीन वरच्या लेवलवर आला. असं करत 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 now you are fit to elevate yourself on the last level. Go to the terrace of your building and jump from there. If you jump, if you die, you have passed the test. काय गेम आहे ही? घडायला लागली, मुलं मरायला लागली, माणसं मरायला लागली, बॅन केली. दुसरी आली पोकेमॉन गो. ही ऑगमेंटेड रियालिटी जी आता जुनी झालेली आहे, म्हणजे व्हर्च्युअलिटीज आहे, पण ऑगमेंट इतकी तीव्र केलेली आहे, तिची शक्ती वाढवलेली आहे, ती अगदी रिअल दिसतं. म्हणजे इथे मी बटन दाबलं की टेक्स्ट येतं ना, म्हणजे मी मेसेज पाठवू शकतो,
तिकडे बटन दाबलं ना की माझ्या आजूबाजूला कुठला तरी एक पॉईंट तयार होतो. रांगोळी आठवतो ना, ठिपक्या ठिपक्यांची रांगोळी, आणि नंतर ती रांगोळी जोडून आपण एक चित्र तयार करतो, पॅटर्न तयार करतो. तिथे काहीतरी होतं आणि त्यातून एक माणूस निर्माण होतो, त्याचं नाव पोकेमॉन. तो अवघड आहे आणि शेवटी तर लकनीच तुम्हाला बटणं दाबावी लागतात. आणि ते जर झालं आणि तुम्हाला जर तो पोकेमॉन दिसला, पोकेमॉन गो, हा मुलगा जातो आणि रस्त्यावर पोकेमॉन दिसलेला आहे, तो कुठल्या डिरेक्शनला दिसेल, तो कुठल्या डिस्टन्सला दिसेल, हे माझ्या दाबणाऱ्या बटणावर आहे ना. आणि गाडीच्या खाली गेला, पोकेमॉन गो, बागेत दिसला, जायला लागला, मध्ये एक तळ आहे, तळ्यात बुडला, पोकेमॉन गो. कसलं पोकेमॉन? बंद केले. आता निराळे जनरेटिव्ह AI. हे जनरेट कोण करणार आहेत? आपली मुलं करणार आहेत. पूर्वी अमेरिकेत आलेलं तंत्रज्ञान भारतात 3 महिन्यांनी येत होतं, नंतर 2 महिन्यांनी लागलं, नंतर 1 महिन्यानी. आज सकाळी अमेरिकेतलं तंत्रज्ञान संध्याकाळी भारतात पोचतं, विमानाने, कुरिअरनी, इन्स्टंटली लगेच पोचतं. हे काय आहे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या कल्पनेतली एक व्यक्ती निर्माण करू शकता. नेव्हिल नावाचा एक मुलगा, तरुण, आपली प्रेयसी तयार करतो. त्या जनरेटिव्ह निर्माण करणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि तुझ्या पाहिजे नाक एवढं पाहिजे, डोळे असे पाहिजेत, सुंदर तयार होते. ती त्याच्याबरोबर व्यवहार करते आणि एक दिवस म्हणतो की तुला मी माझ्या घरी आणू शकत नाही, पण मलाच तुझ्या घरी यायला पाहिजे. ती म्हणते मी या जगातली नाहीच आहे, माझ्याकडे यायचं असेल, यू हॅव टू एंड युअर सेल्फ. तो रिव्हॉल्वर काढतो, अमेरिकेत रिव्हॉल्वर घराघरात असतात, आणि स्वतःला शूट करतो. आवाज आल्यानंतर आई धावत जाते, तर काय बघते? हे चालू आहे जनरेटिव्ह AI. हे पालकांनी समजून घेतलंच पाहिजे, जर मुलं या विळख्यात पडणार नसतील तर. आता ह्याच्या मागचं वाक्य म्हणूच का, पालक जर विळख्यात पडणार नसतील तर त्यांना वाचवण्यासाठी आजोबांना यावं लागेल स्वर्गातून. ते म्हणते यावर्षी माझं श्राद्ध करू नको, मी तुझ्याच बरोबर राहते, कारण तुझं श्राद्ध पुढच्या वर्षी करायची परिस्थिती फार भयंकर आहे. मी तुम्हाला फक्त एक सांगितलेलं आहे. म्हणून आज आपल्याकडे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करणार आहेत त्यांच्या वतीनं मी सांगितलं की पुढच्या अकॅडमिक इयरला शिक्षकांना आणि मुलांना ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जर बेसिक ज्ञान द्यायचं असेल तर आमच्याकडे रिसोर्स पर्सन तयार आहे. नेक्स्ट अकॅडमिक इयरला सगळ्या प्रकारचा, मग तो एक्सप्लेनेबल असेल, तो जनरेटिव्ह असेल, तो ऑगमेंटेड असेल, हे सगळं भयंकर आहे. हे सगळं कृत्रिम आहे, पण इट लुक्स, हे व्हर्च्युअल जे आहे मोर रिअल दॅन द रिअल. लहान पोर म्हणजे आमच्या घरातलं उदाहरण आहे. आता तिथे TV नाही आहे आमच्याकडे, पण अनेकांच्याकडे मोबाईल आहेत ना, त्या मोबाईलवर काहीतरी बघतं आणि खरं फुलपाखरू आलं तर धरायला जातं. आणि रडतो, कारण ते उडत नाही आहे, पण मला धरता येत नाही आहे, कारण ते फुलपाखरू स्क्रीनवरच आहे. एखादं फळ त्याला आवडतं दिसलं, स्लाइस केलेलं, तो खायला जातो. फळ आहे तिथे, पण मी खाऊ शकत नाही आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही, कारण तो लहान आहे. पण आपल्याला सुद्धा त्या TV वरच्या सिरियल्स ज्या प्रचंड खोट्या असतात त्या खऱ्या वाटतात, कारण त्यांचा अभिनय म्हणे, ते संवाद म्हणे. ॲट एनी कॉस्ट नावाचं पुस्तक वाचा तुम्ही, ॲट एनी कॉस्ट. त्याच्यात मराठी सिरियल्स कशा तयार होतात, किती माल प्रॅक्टिसेस आहेत, किती घाण कामं पडद्याच्या मागे या नट्यांना करावी लागतात, त्याशिवाय त्यांचा इथे टिकाव लागत नाही. आणि ते लिहिलं आहे कोणी, नाव सांगायला अभिराम बडकमकर, की जो अनेक यांचा लेखक आहे, डायरेक्टर आहे. हे लिटिल चॅम्प्स जे पहिलं झालं ना, तर संपूर्ण कार्यक्रम त्यांनी प्रोड्यूस आणि प्रेझेंट केलेला होता. तो म्हणतो मी पूर्णपणे या जगात आहे, ॲट एनी कॉस्ट. ते त्यावेळेला झालं पाहिजे, ॲट एनी कॉस्ट. मग काही तुला कॉस्ट म्हणजे तुला जर एक रात्र त्याच्याबरोबर घालवायची ना, ती कॉस्ट दे इफ यू वॉन्ट टू सर्वाईव्ह. अशी उदाहरणं आहेत त्याच्यात. म्हणून तुम्हाला सांगतो, हे इतकं भयंकर जग आहे, हे इतकं विषारी जग आहे, हे इतकं विखारी, म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो की खरंच आपल्याला ते विष बाधतं. टेलिव्हिजनच्या वेळेला त्याला टेलिव्हिशन म्हणत होते. टेलिव्हिशन म्हणजे दुरून मारलेलं विष, अजूनही दुरून. पण आता माझ्या खिशातच आलं की विष ते इतक्या जवळून मारलं जाते. ABCD नावाचा एक प्रयोग आहे. पादुका आणि हे मी कसं जोडतोय ते लक्षात ठेवा, कारण जितकं नम्र होईल तितक्या पादुका माझ्या जवळ येतील. पादुका माझ्या आत यायचा असेल तर मला माझ्यातला आय, मी, माय, माइन,
हा संपूर्णपणे डिझॉल्व केला पाहिजे, विरघळून टाकला पाहिजे. आणि हे जमणार आहे का? यांची कृपा असेल तर नक्की जमणार आहे. आत्तापर्यंत त्यांची कृपा फोटोत होती, मूर्तीत होती, आता प्रतीकात आलेली आहे. जास्त जास्त अमूर्त होत चाललेत महाराज, आणि त्यांची उपासना करून आपण महाराजांना इंटरनलाइज करूया. हे लक्षात घ्या. ABCD म्हणजे काय आहे? ए फॉर ॲडोलसंट, म्हणजे टीन एजवरची मुलं, आपल्यापैकी अनेकांची मुलं आहेत, शेजाऱ्यांची मुलं असतील. बी म्हणजे काय? ब्रेन. डी म्हणजे डेव्हलपमेंट, सी म्हणजे कॉग्निटिव्ह, आणि डी म्हणजे डेव्हलपमेंट. म्हणजे ॲडोलसंट ब्रेन, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. कॉग्निटिव्ह म्हणजे बुद्धीची, ॲफेक्टिव्ह म्हणजे भावनांची, आणि कोनेटिव्ह म्हणजे डुईंग, कृतीची तेवढी एफेक्ट होत नाही आहे. भावनांची तर एफेक्ट झालेलीच आहे. आता कम टू कॉग्निटिव्ह. हा प्री फ्रंटल लोब आहे. मेंदूचे 4 भाग आहेत. एक पुढचा आहे, ऑक्सिपिटल मागचा आहे, आणि पॅलेटल हा दोन्ही बाजूचा आहे. आपण ज्याला कानशील म्हणतो ना, तिथे मेंदू आहे. मेंदूचा तो भाग आहे. इज व्हेरी सेन्सिटिव्ह. आपण कानशिलात मारली तर बेशुद्ध पडून माणूस मरू शकतो. ह्याच्यावर मारलं तर. त्याला टेम्पल शब्द आहे, म्हणून टेम्पोरल हा शब्द आहे. हे सगळा हा जो हत्तीचं गंडस्थळ आपल्याला 2 भाग दिसतात ना, दे आर द टेम्पल्स. आपण जे माझं कपाळ आहे ना, इट इज द टेम्पल ऑफ गॉड, डिव्हिनिटी और सद्गुरुत्व. माझ्या कपाळात सद्गुरू बसलेले आहे, आणि तिथे मी जर हे धरलं तर लक्षात ठेवा. आता आणखीन एक तुम्हाला सांगतो, ऑडिओ व्हिज्युअल आपले जे अनुभव आहेत ते 95% आहेत. तुम्ही कल्पना करा, स्पर्शाचे मी किती अनुभव घेतो दिवसातून, किती घेतो. नाकाचे किती निरनिराळे गंध मी दिवसातून घेतो. जिभेनं मी किती खूप पदार्थ काढले तरी किती निरनिराळे प्रकारचे स्वाद नाही. पण डोळ्यांनी आत्ता सगळं जगच जागा आहे, म्हणजे डोळ्यातून आत येत असतं आणि कानातून आत येत असतं. आम्ही जो कोन ऑफ एक्सपिरियन्स म्हणतो त्याच्यात वरचे 5% इतर अनुभव आहेत, म्हणजे जिभेचे, नाकाचे आणि त्वचेचे. पण ऑडिओ व्हिज्युअल, कान आणि डोळे यांचे 95% अनुभव आहेत. आणि इथे काय करतो मी? मोबाईल कानाजवळ राहतो. माय इयर्स म्हणजे माय ऑडिओ कपॅसिटी इज अफेक्टेड. डोळ्यांसमोर स्क्रीन असतो म्हणून माय व्हिज्युअल कपॅसिटी इज अफेक्टेड. आणि डोळ्यांच्या मागे आणि कानाच्या मध्ये 2.5 किलोचा मेंदू प्रत्येकाचा आहे. तो मरतो. किल हा शब्द आहे. पण मला का कळत नाही? कारण सगळ्यांचा तसाच होतोय. सगळ्यांच्याकडे मोबाईल नसलेले कोण नाही आहे दिसत. सगळ्यांचं ग्रॅज्युअल डल होत चाललेलं होतं. पण अँड ग्रॅज्युअल किलिंग ऑफ द ब्रेन ऑर ब्रेन ॲक्टिव्हिटी. म्हणून हल्ली जरा काही झालं की डोकं अगदी कणकणत आहे माझं, किण्ण जाता म्हणतात ना, तसा प्रकार होतो. हे झालं अगदी मला डोकं रिकामं झाल्यासारखं वाटतं. हलकं, मला डोकं आहे की नाही कळत नाही. हे जे आहे आपली कपॅसिटी टू बेअर, कपॅसिटी टू टॉलरेट, कपॅसिटी टू ॲक्सेप्ट, कपॅसिटी टू रिटेन ठेवणं अगदीच कमी झालेली आहे. पण सगळ्यांचीच कमी झालेलं आहे. सगळेच रागवतात घरात. जरा काही झालं की पूर्वी तुम्ही एवढे रागवत नव्हतात. खरं उत्तर आहे त्यावेळेला मोबाईल नव्हता, हेच उत्तर आहे. किंवा त्यावेळेला मोबाईल म्हणजे दर मिनिटाला 17 रुपये होतं आणि रिसीव्ह करतो त्यालासुद्धा 7 रुपये होते. तो मोबाईल म्हणजे वाजला मोबाईल ना तर आपण अंगावर टॉवेल असो नसो बाथरूममधून धावत होतो, कारण नाही तर 17 रुपये मला भरावे लागते. आता काय केव्हाही येऊ दे, कितीही करा, टॉक टाईम विल बी फ्री, डेटा विल बी चार्ज. हे त्या भारतीने बीटेल आपण म्हणतो, एअरटेल वगैरे म्हणतो, त्यांनी सांगून गोव्यातलं सगळी कंपनी आपली आवरली, पूर्ण बंद केले. तो म्हणतो आता टॉक टाईम विल बी फ्री. आपल्याकडून टॉक टाईमचे जे पैसे घेतात तो टॅक्स असतो भरायला. टॉक टाईम विल बी फ्री, परंतु डेटा विल बी चार्ज. इतक्या GB वगैरे आपलं असतो ना, डेटा विल बी चार्ज. हे त्यांनी 40 वर्षापूर्वी सांगितलं जवळजवळ. तो मित्तल जो होता भारतीचा, अजूनही आहे त्यांचं ते सगळं. मला सांगायचं आहे का मी त्यांना, टॉक टाईम फ्री म्हटलं तर वी गो ऑन टॉकिंग टॉकिंग अँड टॉकिंग. टॉक टाईम म्हणलेलं आहे, स्पीक टाईम किंवा स्पीच टाईम म्हणलेलं नाही. कुत्र्याचं भुंकणं आणि माझं टॉकणं याच्यात काहीही फरक नाही, हे अगदी लक्षात घ्या. माझं स्पीच करताना मी विचार करतो. स्पीच करताना असं सांगावं का तसं सांगावं, मी मी योग्य शब्द निवडतो. कुणाशी मी बोलतो आहे, आजोबांशी बोलतो आहे का बाबाशी बोलतो आहे का धाकट्या भावाशी बोलतो आहे, सगळा विचार स्पीचच्या मागे असतात.
टॉक 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 टॉक, भू 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 भू, काही फरक नाही, अगदी काही फरक नाही आहे. हे टॉक टाईम जे आहे ना ते मी रिड्यूस करायला पाहिजे. नाही नाही, ते कसं शेजारची व्यक्ती बोलतच राहते. डोंट यूज, रिड्यूस, डोंट यूज, हे लक्षात ठेवा. हां, कसं डोंट यूज? डोंट यूज नक्की आहे, कांट यूज हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मी आय कांट, अरे नाही हो, खरं सांगतो, तासन तास आता आमचे मोबाईल मी बंदच करतो. सायलेंटमध्ये आले कोणाचे, पुढच्या वेळेला माझ्यावर जबाबदारीच नाही आहे. प्रोग्राम मोबाईल ऑफ आहे म्हणजे माझा कार्यक्रम चालू आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता मला जर उपासना करायची आहे, मोबाईल मी बंद ठेवतो, त्यांना वाटतो कार्यक्रम चालू आहे, पण मी उपासना करतोय, मी लेखन करतोय. म्हणजे जास्तीत जास्त वेळ कमीत कमी मोबाईल वापरायचा मी प्रयत्न करतो, हे अगदी लक्षात ठेवा. सोशल मीडिया तुम्ही घ्या ना, 8 दिवस सुट्टी, सोशल मीडियावरून तुम्ही ऑफ व्हा, लाईन आउट व्हा किंवा लॉग आउट काहीतरी म्हणतात. बघा किती बरं वाटतं ते. मला भरपूर वेळ असतो त्या मनाने, मला भरपूर वेळ वाचायला असतो, भरपूर वेळ झोपायला असतो, भरपूर वेळ असतो. कारण मोबाईल बघणं हे सोडा, सोशल मीडियाच नाही आहे. नो व्हॉट्सॲप, नो ट्विटर, नो इंस्टाग्राम आणि नो फेसबुक. बा इथेच खरं इल्युझिव्ह वर्ल्ड सुरू होतं. ज्या मला तिकडे दिसतात ना, आपण म्हणतो ना की त्याची प्रोफाईल, अरे किती प्रोफाईल खरी किती खोटी. तुम्ही जर लोकल असाल ना तर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करा, बघा आणि लगेच कन्फर्म करा. कुठला तरी मुंबईचा तो कुठल्या तरी शादी.com मी सगळं बघतो, कन्फर्म मी केव्हा करणार आहे, केव्हा कन्फर्म. काल एक सुंदर गोष्ट बघितली, सायको म्हणून, सायको. मी दुसऱ्यांदा बघत होतो ती गोष्ट, गोव्याशी संबंधित आहे. एक मुलगी, दोघांचं ते प्रेम, आणि ह्याच्यावरून ह्या कोविडमध्ये सुरू होतं. ती कोविड नंतरची गोष्ट आहे. नुसतं भेटता येत नाही, पण त्यांचं चॅटिंग, टेक्स्टिंग सगळं चालू राहतं. सहज सांगतो, आपला अंगठा आहे ना तो अत्यंत कमी हालचाली करणारा राहिलेला आहे. बिकॉज टेक्स्टिंग टेक्स्टिंग टेक्स्टिंग, टिक 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 टिक, दोन्ही हाताने. आणि इथला हा गेला ना, हा फार महत्त्वाचा जॉईंट आहे. सगळे जॉईंट्स माझे दुखायला लागतात हल्ली. लगेच पाय दुखतात, लगेच गुडघे दुखतात, कारण हे मला वापरताच येत नाही सतत. आणि त्याला टेक्स्टिंग थंब असं नाव आहे. जसं आपला सचिन तेंडुलकरला टेनिस एल्बो झाला होता, क्रिकेट खेळत होता पण टेनिस एल्बो झाला होता, त्याचं कोपर हे झालं होतं, दुखवत होतं, प्रचंड होतं. अंगठा सगळ्यांचा झालेला, त्याला टेक्स्टिंग थंब म्हणलेलं आहे. त्याचा पहिला एक्सरसाइज काय, डोंट यूज. तो पहिला एक्सरसाइज आहे, वापरू नका थंब. हां, म्हणजे तुम्ही हे वापरता नाही, ह्याने पाय वापरा नाही. दुसऱ्याच एक मांजर पाळा आणि मांजराचा तो पाय घेऊन टिक 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 करायला शिका. अहो, मांजर शिकेल ते करायला. कॅट्स पॉ हा इंग्लिशमधला एक शब्दप्रयोग आहे. बिचारं मांजर हो, पण बिचारं करणार काय, त्या मालकाच्या मांडीवर बसलेला आहे. मालकाला मूड येतो, काजू त्यांनी भट्टीत टाकलेले आहेत, चुलीत टाकले समजा, आणि गरम आहेत, त्याला इकडे तिकडे काही दिसत नाही. तो मांजराचा पॉ करतो आणि ते काढतो. भाजला तर मांजराचा पाय भाजेल, पण मला माझे काजू मिळतील. ॲम आय बीइंग यूज्ड ॲज अ कॅट्स पॉ? हा तरुणांनी विचार करायला पाहिजे. माझा कॅट्स पॉ म्हणून उपयोग केला जातोय का? मला ड्रग्ज पुरवले जातात सुरुवातीला, देन आय गेट ॲडिक्ट. माझ्यासमोर सगळं इल्युझिव्ह वर्ल्ड आणलं जातं. कल्पना करा, याला बऱ्याच वेळेला आज मी वाक्य त्यांना सांगितलं, म्हणलं 3दा मी सांगणार आहे, सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी, की प्रॉब्लेम चाइल्ड इज फिक्शन. प्रॉब्लेम चाइल्ड अस्तित्वातच नाही आहे, बट प्रॉब्लेम पेरेंट अँड प्रॉब्लेम टीचर इज अ फॅक्ट, फॅक्ट ऑफ लाईफ. सो ॲक्ट मॅन ॲक्ट बिकॉज इट इज अ फॅक्ट. ॲक्ट मॅन ॲक्ट म्हणजे कोण? तुम्ही स्वतः काम करायला पाहिजे जर मुलं वाचवायची असतील तर. एकाने शेवटी विचारलं, सर नाऊ इट इज टू लेट. मला शेवटचा प्रश्न आवडला. म्हणलं इट इज नॉट टू लेट इफ यू स्टार्ट फ्रॉम धिस मोमेंट. तुम्ही जर 5 दिवस थांबलात, मग आठवडा गेला वगैरे, ते इट इज लेट. हां, कारण तुमचा मुलगा कॉलेजला आहे. दुसरी एक मुलगी छोटी छोटी अशी आली, फुलपाखरासारखी, तिचे आईवडील आले. म्हणलं तुमच्यासाठी राईट टाईम आहे, आत्ताच तुम्ही स्वतःवर बंधनं घाला, हे नाही ते नाही ते नाही ते नाही करा. इफ यू डिनाय सो मेनी थिंग्स टू यू, यू हॅव होप्स फ्रॉम युअर चिल्ड्रन. मला मोबाईल पाहिजे, मुलांनी बघायचं नाही. मला स्कूटर पाहिजे, मुलांनी चालवायची नाही. काही अर्थ नाही आहे, खरंच काही अर्थ नाही आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही म्हणता की माझ्या मुलाकडे मी मोबाईल 12वीपर्यंत दिलेला नाही, 8वीत त्याच्या कंपास बॉक्समध्ये
कार्ड सिम कार्ड सापडलेली असतात. एक कुठला तरी डबडा मोबाईल कुणीतरी आणतं, इंटरवलला ते खुपसतात कार्ड आणि तो तिच्याशी बोलतो, ती त्याच्याशी बोलते, चालू असतं. मोबाईल कशाला पाहिजे? आणि सिम कार्ड त्यावेळेला 10-10 रुपयाला मिळत होते, माहीत आहे ना, व्होडाफोन वगैरेची 10 रुपीज. आणि आपला एकमेव धानू जो महाराजांचा भक्त आहे, आणि तो माझा पुढचा मुद्दा आहे की त्याच्याकडे पादुका गोव्यात पहिल्यांदा आला महाराजांच्या. तो काय म्हणतो, अरे कशी विक्री चालली सर? चांगलं चाललं पण वाईट वाटतं. का वाईट वाटतं? त्यांनी काय सांगितले ते लक्षात ठेवा. म्हटलं माझ्यासमोर त्याचं दुकान आहे, गाडं होता पूर्वी. या ज्या बरण्या आहेत ना, बाटल्या, त्याच्यात मी याच्यात काडी बडी काय लाडू, नंतर इकडे शेंगदाण्याचे लाडू, इकडे रेवड्या हे ठेवत होतो. इंटरव्हलला मुलं यायची आणि त्यांनी 4च्या ऐवजी 5 घेतल्या तरी मला काही वाटत नव्हतं. आता इथे 5 रुपयाचं कार्ड, 15 रुपयाचं कार्ड, सिम कार्ड्स. आणि मुलं शाळेतली सिम कार्ड्स मागायला येतात. बघा, ते काही खातच नाही, खाण्यासाठी दिलेले पैसे सिम कार्डसाठी वापरायचे. फार महंग आहे. हे मी तुम्हाला सांगते 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट. आता तर काय, आता सगळंच पुढे गेलेलं आहे. मोबाईल नवीन होता, नंतर त्यांनी खूप स्कीम्स काढल्या. त्यावेळेला अट्रॅक्शन निर्माण झालं. आणि अट्रॅक्शन कालनिर्णय नावाचं जे कॅलेंडर आहे, त्यांनी सर्वे घेतला होता महाराष्ट्रातल्या 5 किंवा 10 इम्पॉर्टंट सिटीज, ज्याच्यात कोल्हापूर होतं, औरंगाबाद होतं, नागपूर होतं, पुणे मुंबई तर होतच होतं. त्यांनी घेतला होता की टी व्ही, त्यावेळेला मोबाईल नव्हता, टी व्ही कोण वापरतं जास्त? टी व्ही जास्त आजी आजोबा वापरतात, त्याच्यानंतर आई बाबा वापरतात, आणि अगदी कमीत कमी मुलं वापरतात. कारण टी व्ही बघायला पुण्यासारख्या शहरातल्या पालकांनी मुलाला वेळच ठेवला. अरे 6 ते 7 तू फ्री आहेस ना, चल फोटोग्राफीचा क्लास आहे, मी तुला नेऊन पोचवते, मी तुला नेऊन आणते. काय प्रेमळ आई. गंमत बघा. अरे रात्री 10 ते 11, आत्ता मी बघितलं ऑब्झर्वेटरी आहे आणि तिथे रात्री स्टार्स वगैरे बघायचे. 10 ते 11, 11ला झोप रे, मी तुला नेतो, चला. मुलाचा सुट्टी सोडा, रविवार सोडा, मुलं म्हणतात आम्ही बघणार केव्हा टी व्ही? आजी आजोबा टी व्ही समोर, आई बाबा टी व्ही समोर, आम्ही बघणार केव्हा टी व्ही? आणि आपण म्हणतो मुलं सारखा टी व्ही बघतो, बारीक आपण लक्ष नाही देत. म्हणून आत्मपरीक्षण करण्यासाठी महाराजांच्या पादुका आपल्याला उपयोगी पडवतं. तळमळ कशी असते ते तुम्हाला सांगतो ना. धानू आपला जो आहे, ज्याच्याकडे पहिल्यांदा या पादुका आल्या, तो काम करत होता रेल्वे स्टेशनवर, हे हॉटेलमध्ये, मग ग्लास धुणं देणं वगैरे सगळं. तिथे बाजूलाच लोंढ्याचं महाराजांचं समाधी मंदिर, तिथे जायला लागल्या. तिथे पादुका नव्हत्या, काहीच नव्हतं त्यावेळेला. पण कुणीतरी एक काहीतरी बांधलं आणि बाजूला होत्या, भिंतीसारखं केलं, दार एक केलं. पण कुत्री वगैरे सगळी तिथेच असायचा मुक्काम. मंडप वगैरे नंतर झाले. तर त्याला रामनामाची चटक लागली आणि रामनाम महाराजांचं प्रवचन वाचायला लागला. प्रवचनं तिथे वाचायला लागली, नित्योपासनेचा भाग म्हणून. अशात नाम घे, काम करताना नाम घे. तो शिकलेला नाही जास्त, काम करताना नाम घे त्याला इतकं पटलं की तो अखंड काम त्याला करावंच लागत होतं, पण अखंड नाम तो घ्यायला लागला. पुढे त्याचे वडील गेले. वडील गेल्यामुळे आई म्हणाली, आता तुला इकडे नोकरी कोण देणार आहे, तू आपलं चल ह्याच्यात गोव्यात गाडा काढून काढ वगैरे. त्याला चैन पडेना. तिथे पादुका होत्या. तोपर्यंत मधल्या काळात 13 कोटी नाम घेतलं गेलं, त्याच्यापेक्षा 13 कोटी नाम लिहिलं गेलं. आणि मग तिथे त्या पादुका आल्या लोंढ्याला. पादुका बघितल्याशिवाय, त्यांना नमस्कार केल्याशिवाय मी जेवू शकत नाही. तळमळ लागली. पण आईला काळजी की हा आपलं पोर जेवत नाही, सतत पादुका, महाराज 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 पादुका, मी काय करू, येऊ का परत लोंढ्याला? त्याला कोणीतरी सुचवलं की तू पादुकाच आण ना महाराजांच्या. त्यांनी शिसवीच्या पादुका केल्या, अत्यंत चांगल्या आहेत, गोंदवल्याच्या जशा काळ्या पाषाणाच्या आहेत, त्या शिसवीच्या सुंदर. मग त्यांनी असं गोंदवल्याला नेल्या, सज्जनगडला नेल्या, असं करत करत लोंढ्याला नेल्या आणि शेवटी आपल्या घरी आणून बसवल्या. तेव्हापासून त्याची जी प्रगती झालेली आहे आर्थिक, बायको आनंदात आहे, मुलगी आनंदात आहे, कारण सगळं छान चाललं आहे. पहिल्यांदा साधी रिक्षा होती, आता ती व्हॅन आली. पहिल्यांदा साधी गाडी होती, आता चांगली गाडी आली. हे सगळं व्हायला लागलं ना, ते आनंदात आहे. हा आनंदात नाही. याची तयारी मी तुम्हाला सांगतो. एकदा मुद्दामून त्याला इकडे बोलवूया. सावर्ड्याला तर राहतो,
आणि त्याला सांगायचं तू प्रवचन कर. तो 1.5 तास अस्खलित प्रवचन करेल. एरवी बोलताना अडखळतो. महाराज त्याच्यात संचार केल्यानंतर तो जे प्रवचन करेल, मला तो चमत्कार वाटतो. मला या आपल्या सगळ्या परिवारातला त्यातल्या त्यात महाराजांना समर्पित आणि महाराजांच्या पादुकांना समर्पित असा जर कुठला भक्त असेल तर तो धानू आहे. आपण 19 तारखेला त्याला मुद्दामून बोलवणार आहोत. शक्य असेल तर त्याच्याकडून पादुकांची पूजा वगैरे काहीतरी करून घेऊया. कारण याच्या पादुकांनी काय घडवलेलं आहे. इतका व्यापार वाढला, ठेवायला जागा नव्हती. म्हणून पादुकांच्या इकडे बटाट्याची पोती, इकडे कांद्याची पोती. म्हणलं काय रे धानू, सावर्ड्याला मी जायचो कारण माझं मावडाच सावर्ड्याला होतं. दर शनिवारी त्याच्याकडे जातो. हे काय आहे म्हणलं, काय करू सर, उघड्यावर कसं ठेवू, म्हणून हे केलं. म्हणलं प्रार्थना करूया महाराजांना प्रार्थना केली. महाराज हे मला पटत नाही आहे, तुम्हीच एकीकडे माझा व्यापार वाढवताय आणि दुसरीकडे मला जागा देत नाही आहे. ही एवढी सगळी मोठी आहे पण प्रॉपर्टी, कॉमन प्रॉपर्टी आहे, करायचं काय. म्हणलं बस आता फक्त महाराजांची गंमत बघ. माझा महाराजांच्या प्रार्थनेचा अनुभव आहे की लगेच प्रत्यय येतो, थांबत नाहीत महाराज. कारण त्यांना भक्त पाहिजे, त्यांना भक्ती पाहिजे. त्या दिवशी रात्री कसा दारू पिणारा भाऊ आला आणि आईवर हल्ला केल्यासारखा म्हणला, आत्ताच्या आत्ता मला वाटणी पाहिजे, आत्ताच्या आत्ता. ते 3 भाऊ का 4 भाऊ वाटणी पाहिजे. तो म्हणतो की माझं दुकान आहे ना, मला फक्त रस्त्याकडचा भाग द्या, कमी असला तरी चालेल. हा एवढा प्रामाणिक. कारण केव्हाही रात्री 2ला सुद्धा कुणाला केरोसिनची गरज लागली की केरोसिनची एजन्सी त्याला लोकांनी मिळवून दिली. त्याला ॲप्लिकेशन करता येत नाही, पण हा इतका प्रामाणिक आहे, इतका सच्चा आहे. त्याला झोपेतून उठवलं तरी तुम्हाला जर काही गरजेची वस्तू पाहिजे असेल तर त्याच्या दुकानात मिळेल. कधीही कंटाळत नाही, सतत हसत असतो. लोकांनी त्याला पहिल्यांदा रेशनिंग शॉप ते मिळवून दिलं, नंतर केरोसिनची एजन्सी ती घेऊन दिली. हे सगळं करत त्याचा व्यवसाय एवढा वाढला. आर्किटेक्ट म्हणतो अरे जरा हे नीट करूया की आपण RCCचं स्ट्रक्चर करूया. तो म्हणतो मला काही माहीत नाही. सर काही हरकत नाही, तू कमी पैसे माझी फी देऊ नकोस. असं करत आर्किटेक्ट आला, इंजिनियर आला. महाराजांनी नाही म्हणलं तरी एक बऱ्यापैकी एक घर जरा वास्तू बांधून घेतली त्याच्या भागात. अत्यंत तो समाधानी आहे. ज्यावेळेला काही नव्हतं त्यावेळेला तो फक्त असमाधानी मी तेव्हाच बघितला. लोंढ्याहून आला आणि पादुका त्याच्या जीवनातल्या अशा दृश्य पादुका गेल्या. मनात तो आणू शकत होता पण त्याला प्रत्यक्ष स्पर्श करायला, हे करायला सगळं पाहिजे होतं. त्या पादुका त्यांनी आणल्या, भटजी आणले आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. त्याचा वैशाख महिन्यात काहीतरी हे असतो, आपण जाऊसुद्धा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वर्षात जेवढा त्याला प्रॉफिट व्हायचा, घरातला सगळा खर्च जाऊन, तो सगळं प्रॉफिट त्या दिवशी लोकांना जेवण घालून, निरनिराळ्या प्रवचनकारांना बोलवून तो करायचा, घालून नवीन अकाउंट. आता त्याचा व्याप एवढा वाढला आहे की आता त्याची गरज नाही. लोक येतात, कार्यक्रम, यांनाही माहीत आहे की धानू हा कसा भक्त आहे. धानू आणि त्याला सगळं लागतं. तिकडे सिद्धारूढ महाराजांचा मठ आहे, तिकडे तो आहे. इकडे आपला मठ आहे, त्याला कुठेही बोलवा, तो जातो. शक्य असेल ते करतो, अत्यंत भक्तिभावानं करतो. त्याच्या हृदयात पादुका आहेत. त्या हृदयातल्या पादुका त्याला दिसत नव्हत्या, म्हणून या पादुका आल्या. आपल्याला त्या पादुका दिसणार आहेत ना महाराजांच्या. श्री रामचंद्र चरणौ वचसा गृणामी. आपण आत्तापर्यंत जे बोललो, श्री रामचंद्र चरणौ शिरसा नमामी. डोक्याने नमस्कार करूया. आणि डोकं म्हणजे उत्तम अंग, पादुका म्हणजे पाया आहे आणि डोकं म्हणजे सगळ्यात वरचा कळस आहे. माझा कळस त्यांच्या पायावर ठेवायचा. हा डोक्याचा कळस आहे, जो अभिमान आहे, गर्वाचा, तुरात चोखट वगैरे महाराज म्हणतात, त्यांच्या पायावर ठेवायचा की सर्किट पूर्ण झालं. हा भाव निर्माण करायचा की आता मी महाराजांपासून दूर आहे, पण ज्यावेळेला मी महाराजांना डोकं टेकवतो, महाराजांची शक्ती माझ्यातून व्हायला लागते, वाहते. मला अनुभव घेतला पाहिजे तसा अनुभव. म्हणून शेवटी श्री रामचंद्र चरणौ शरणम प्रपद्ये. घट्ट धरून ठेवायचं पादुकांना, घट्ट धरून ठेवायचं महाराजांच्या पायानं. आता घट्ट धरून ठेवायचं म्हणजे काय, नमस्कार करताना फिलिंगली नमस्कार करा. फिलिंगली. आपल्याला काही इथे गर्दी नाही आहे, काही नाही आहे. सगळं झाल्यानंतर डोकं टेकवान काय जे निवेदन करायचे ते महाराजांना करा. निवेदन करायला फार कमी वेळ लागतो, फापट पसारा नाही करायचा. हे महाराज बघा जरा, माझ्यात ही सुधारणा झाली पाहिजे. दुसऱ्याच्यात सुधारण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू नका. महाराज हसतील, म्हणतील त्याचं ते विज्ञान मी बघेन, तू कशाला सांगतो. तुला सुधारणा कुठली पाहिजे ते सांग. तुला स्वतःला उद्धारासाठी, प्रगतीसाठी काय पाहिजे ते सांग, ते मी देतो.
स्वतः आपण खरंच करूया. आणि मला तरी वाटतंय की या पादुका आपल्या जीवनात महाराजांचा चरणस्पर्श, चरणांचा वावर आपल्या जीवनात होणार आहे आणि महाराजांचा प्रत्यक्ष स्पर्श आणि अनुभव आपल्याला मिळणार आहे. आपणहून महाराज आलेले आहेत, आपणहून महाराज इथे स्थानापन्न असे झालेले आहेत. आपण त्याला चल पादुका म्हणलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वाटलं की आपण 13 तास नाम घ्यावं, आपलं कुटुंब पूर्णपणे महाराजांच्या भक्तीला जोडून टाकावं आणि तुमची जर इच्छा असेल तर पादुका आपण आपल्या घरी नेऊ शकतो. आपण सगळेजण तिथे उपासना करू शकतो. शक्य असेल तर आम्हीसुद्धा काही विचार मांडायला येऊ शकतो. म्हणजे माझं घर हे महाराजांचं मंदिर झालं पाहिजे, गोंदवलीची एक शाखा झालं पाहिजे. जसं वांते आहे, हे आहे, चैतन्यांगण आहे, तसं माझं अंगण करूया. त्या चल पादुका जितक्या घरात त्या जातील, सो मेनी हाऊसेस विल बी ब्लेस्ड. पण त्याला अट आहे, माझं नाम एका विशिष्ट पातळीपर्यंत झालं पाहिजे. 13 तास मी नाम केलं पाहिजे. इतरांना समावेश करून घरात उपासना सुरू झाली पाहिजे. घरातली मंडळी, आजूबाजूची मंडळी आठवड्यातून एकदा एक अर्ध्या तासासाठी आरती करायला वगैरे जमली पाहिजेत. आणि हे जमतील. आणि आरती दत्तात्रेयाची करा ना. आजूबाजूला लोक आहेत, यांचा स्वामी समर्थ आहेत आणि त्यांचे गजानन महाराज आहेत, गुरु एकाच आहे, दत्तगुरू एकच आहेत ना, ती आरती करा. आमच्याकडे आहे, गुरुवारी अनेकांच्या घरी असते, मंगळवार निवडा, शनिवार निवडा, अर्धा तास आरती, सगळ्यांना प्रसाद देऊया. हे वातावरण बदलण्यासाठी जशी चावी असते ना, तशी ही चावी आहे. इट विल अनलॉक द पोटेन्शियल दॅट इज लॉक्ड विदिन अस. ज्यावेळेला लॉकडाऊन झाला त्यावेळेला पहिल्या प्रवचनात हे वाक्य आहे, त्याचा फीडबॅक खूप चांगला आला. या लॉकडाऊनच्या काळात आपण लॉकअपमध्ये आहोत. लॉकअप म्हणजे कस्टडी पोलिसांची, तो पोलिसांच्या लॉकअपमध्ये आहे. ही संधी आहे आपल्याला. बाहेर सगळीकडे लॉकडाऊन आहे, मी घरातच लॉकअपमध्ये आहे. अनलॉकिंग माय पोटेन्शियल. आपण अनलॉक करूया, उघडूया. आणि किल्लीच आहे ना, हनुमत कीलकम सांगितलेलं आहे. हनुमान ही ती किल्ली आहे. कशासाठी? सीता शक्ती. ही आज जी शक्ती आहे सीता नावाची, त्या सीता नावाच्या शक्तीला जायचं असेल तर हनुमानाची किल्ली वापरायची. हनुमानाची किल्ली म्हणजे श्वासाची किल्ली. आपण एवढं तरी आज ठरवूया की ज्यावेळेला मी एकटा असेल त्यावेळेला मला श्वासाची जाणीव झाली पाहिजे. माझ्या श्वासात एक नॅचरल, नॉर्मल, मला सहज आहे असा रिदम आला पाहिजे. तो मुद्दामून आणा. रात्री झोपल्यानंतर एकदा असं बसून, एकदा डाव्या कुशीवर, एकदा उजव्या कुशीवर अर्धा मिनिट केलं तरी चालेल. एक रिदम. तो मग कधीतरी मी 1 2 3 4 करतो, 1 2 3 4 5 6 करतो. पण तो रिदम शक्यतो झोपलो तरी नाभीपासून श्वास सुरू होतो, नाकातून बाहेर पडतो, नाकातून येतो, नाभीपर्यंत जातो. हा व्हर्टिकल ब्रीदिंग आहे. हा ट्रॅक आहे, तोच व्हर्टिकल आहे. करून बघूया. आणि पादुका ह्या कशासाठी? तुम्हाला कशाला पादुका पाहिजे? त्यावेळेला ते म्हणाले की कुबडी आणि पादुका यांचं एक रहस्य सांगतो. समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. मला कुबडीची आवश्यकता नाही. मी सज्जनगड काय कुठलाही गड नुसता चढून, पण ज्यावेळेला कुबडी काखेत दाबली जाते त्यावेळेला माझ्या शरीरातली अनेक केंद्र ॲक्टिवेट होतात. मला रिलॅक्स वाटतं. माझे सांधे, माझे स्नायू, आणि कुठे काय आहे ज्याला आपण म्हणतो ना निर्णय, आपल्या ॲक्युपंक्चर जसं आहे तसं ॲक्युप्रेशर आहे. ॲक्युप्रेशर काढा, तुम्हाला तुमचे हात, तुमचे पाय यांचे चित्र येतील आणि कुठे कशाचं केंद्र आहे ते येईल. तिथे तुम्ही दाब द्या. म्हणून कुबडीनं ज्यावेळेला आपण दाबतो त्यावेळेला शरीरातली बरीचशी केंद्र ॲक्टिवेट होतात. आणि पादुका घालून ज्यावेळेला, म्हणून चपला, अंगठ्याच्या अंगठा असलेल्या चपला न घेण्याची टेंडन्सी आहे, ती चुकीची आहे. घरात ठीक आहे, त्याला एक शब्द जसा सपाटा. सपाटा म्हणजे अशा स्लीपर्स की त्याला अंगठा नाही आहे. अंगठा असलेलं जर काही घेतलं, त्याला जर म्हणजे 2 पट्याची चप्पल घरात प्रॅक्टिस करा, ते फार आहे. त्याच्यातसुद्धा काही केंद्र ॲक्टिवेट होतात. आणि ही ॲक्टिवेशन ऑफ दोज केंद्राज ऑर दोज प्रेशर पॉईंट्स ही आपोआप आपल्याला मिळणारी एक प्रकारची शक्ती आहे. रिनोव्हेट झालेली किंवा रिज्युव्हिनेट झालेली अशी शक्ती आहे. ती शक्ती पादुकांच्याकडून आपण मिळवूया आणि आपल्याला नक्की मिळेल. त्या पादुकांवर चिन्ह आहे, स्वस्तिक आहे, चक्र आहे, श्री लिहिलेलं आहे. प्रत्येकाचा अर्थ आहे, आपण नंतर कधीतरी बघूया. पण पादुका या अशा माझ्या जीवनात आल्या, अनेक पद्धतीने आल्या. गोंदवल्याची पूजा ही पादुकांचीच पूजा आहे. ह्या पादुका आहेत ना, याची आपण रोज पूजा करू असं नाही, पण रोज स्वच्छ पुसू. कुणी येईल त्याच्यात मग गंध लावू नका. फुलं असतील पहा, पण डोकं टेकून नमस्कार आणि महाराजांना प्रार्थना.
ही खरी पादुकांची पूजा आहे. पादुकांची सजावट आहे. फुलं काय, हे काय, अत्तर लावणं काय, एक्सटर्नल टू पादुका. खरा पादुकांचं सत्व काय आहे आतलं, व्हॉट इज द इसेन्स ऑफ पादुका. माझा इगो डिझॉल्व करा महाराज. मी माझं मस्तक तुमच्या ह्याच्यावर टेकतोय याचा अर्थ आय एम ऑफरिंग माय इगो, आय एम ऑफरिंग माय सेल्फ, आय एम ऑफरिंग व्हॉट एव्हर आर माय पजेशन्स. जे जे आहे ना ते मी तुम्हाला ऑफर करतोय, स्वीकारा महाराज. आणि लेट मी बी फ्री ऑर रीड ऑफ इट. नको, खूप झालं. संपत्ती आहे तशी राहील, पण इतका डिटॅच भाव निर्माण होईल. असली काय, नसली काय, आली काय, गेली काय, मला मिळाली काय, नाही मिळाली काय, अशी एक वृत्ती तयार होणं म्हणजे आनंदात राहणं, म्हणजे शांती, समाधान, तृप्ती, आणि म्हणजे कायम समाधी. समाधी पाहता समाधान होते. ही समाधी आहे. महाराजांच्या समाधीवर पादुका आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला महाराजांची समाधी आपल्याकडे चालत आलेली आहे असं का नको म्हणायला. समाधी पाहता या माझ्या पादुका आहेत. त्या पादुकांचा आपण एक छान फोटो काढूया आणि आपल्याला पाठवूया. आपले सगळं ग्रुप आहेत त्या ग्रुपवर. आणि खरंच त्या पादुका माझा स्क्रीन सेवर म्हणतात तसाही बनू शकतो. त्याचे प्रिंट काढून मी आय कॅन कॅरी इन माय पॉकेट. कारण ह्या माझ्या पादुका आहेत. एक्सक्लीम माझ्या उपासनेच्या पादुका आहे. आणि नंतर बघा तुम्ही करून खरं खूप इतकं तुम्हाला समाधान मिळेल, इतका आतून आधार मिळेल. जरी पादुकांचं चित्र आता माझ्या मोबाईलवर आता मी ऑन केल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या पादुका येणार आहेत वांतेच्या. मला वांतेलाच असल्यासारखं वाटतं, काय छान. त्याच्यानंतर वांतेच्या महाराजांची मूर्ती येते, मला वांतेलाच असल्यासारखं वाटतं. हे का नाही करायचं? कुठल्या तरी आपला नातू नुकताच झालेला त्याचा फोटो ठेवायचा आणि गुंतून पडायचं. ते फोटो ठेवा तुम्ही, वॉलेटमध्ये ठेवा, पाकिटात ठेवा पैशाच्या. स्क्रीन उघडल्या उघडल्या मला माझे महाराज दिसले पाहिजे. आता हा जो आहे स्क्रीन उघडल्या उघडल्या ज्ञानेश्वर आणि महाराज दोन्ही दिसतात आपल्याला. का नाही? म्हणजे उघडल्या उघडल्या मला रिमाइंड झालं पाहिजे. दे आर ऑल रिमाइंडर्स. पादुका रिमाइंड आहे. कशाचा? माझं माइंड आहे ते त्यांना अर्पण केलं पाहिजे. हे रिमाइंडरचा रिमाइंडर आहे, स्मरणी नाव आहे त्याचं. माळ म्हणजे जप नाही आहे, जप मोजायचं साधनही नाही आहे. हातात माझ्या माळ आहे, इट रिमाइंड्स मी, रिकाम आहेस ना, जप रे, रिकाम आहेस ना, कर रे जप, रिमाइंड करते मला. म्हणून पादुका विल बी अ कॉन्स्टंट रिमाइंडर फॉर अस दॅट वी हॅव टू सरेंडर टोटली अनकंडिशनली टू महाराज. शरण गेलं पाहिजे, कुठलीही अट न घालता संपूर्णपणे शरणागती म्हणजे पादुकांची पूजा, पादुकांची उपासना. पादुका शरणागतीशी जोडलेल्या आहेत. इथे क्रमाक्रमाने महाराज या त्या रूपात प्रकट व्हायला लागलेले आहेत. हे केंद्र जे आहे ना ते आपण सर्वांनी जिवंत बनवलेलं आहे. मी जागृत शब्द वापरत नाही, कारण लोक नवस बोलायला लागतील. जागृत म्हणले ते जागृत देवस्थान आहे, ती जागृत देवी आहे. तसं काही नाही. हे जिवंत आहे आणि ज्वलंत आहे. ज्वलंत म्हणजे इग्नायटेड. ह्याच्यातली जी शक्ती आहे ती आम्ही हेच करू देणार नाही. म्हणजे कधी कधी आता दोघा ठिकाणी इथे ओव्हरनाईट थांबून उपासना जर केली तर काय बिघडणार आहे? काही बिघडणार नाही. दोघं तिघं का म्हणतो, एकट्याला कदाचित कंटाळा येईल. वी कॅन कॅरी अवर टिफिन, काही अवघड नाही. वी कॅन कॅरी अवर टी. रात्री जागूया, लवकर उठूया. पादुकांना वाटताच कामा नये की आज मी एकट्या महाराज आहेतच. पण आपल्यापैकी जास्तीत जास्त महाराजांचा पादुकांचा सहवास आपण जर मिळवला, बघा कसा फरक घडतो ते. कारण गोंदवल्याचा अनुग्रह आणि गोंदवल्याची उपासना पादुकांची उपासना आहे, पादुकांचा अनुग्रह आहे. महाराजांनी आपल्या सगळ्यांवर अनुग्रह करून पादुका इथे आणून महाराजांनी ठेवलेल्या आहेत. आणि काय सांगू तुम्हाला, खूप सांगता येईल पादुकांबद्दल. परंतु श्री रामचंद्र चरण सतत डोकं ठेवायचं, मनात विचार असू देत. आणि मुख्य म्हणजे आणखीन एक तुम्हाला सांगतो, आपण म्हणतोय आजही म्हणूया की ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्यात निजरूप म्हणजे स्वरूप. हे लक्षात ठेवा. रूप नाही तुझं स्वरूप. आणि स्वरूप म्हणजे चैतन्य. जिथे माझं मन जातं ना तिथे तुझं चैतन्य येतं. आणि त्या चैतन्याची आठवण झाली, सद्गुरूंची आठवण झाली की मन असतं तिथे थांबतं आणि तिथून परत येतं. काय बिशाद आहे ते पुढे जाईल, मला आठवणच येत नाही. मला भटकणारं मन आवडतं. भटकणाऱ्या मनाशी माझी चांगली दोस्ती आहे. भटकणारं मन असलं काय छान वाटतं. ते काही करायचं नाही, इकडे तिकडे 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 काही घडतच नाही आहे. भटकणाऱ्या मनाला आडसर चैतन्य घालणार आहे ब्रह्मचैतन्य, आपले गुरु. आणि दुसरी आपली अडचण असते की ज्यावेळेला मी कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला मनाचं जसं भटकणं आहे ना, तर बुद्धीचं अस्थिरता आहे. बुद्धी स्थिर होत नाही.
त्या पादुका, पादुकांचे 2 अंगठे, मी टेकवलेलं मस्तक, हे सगळं या दृष्टीने मला उपयोगी पडणार आहे. पण मला आत तळमळ असली पाहिजे. जशी त्या धानूचं उदाहरण त्याच्यासाठी दिलं. तळमळ आहे म्हणजे तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू. तुझं विणं माझं वाट आहे, मला चैनच पडत नाही, मी जगूच शकणार नाही. तुझं विण रामा मज कंठवे ना. आकंठ इथपर्यंत माझे प्राण आलेले आहेत, कसा कंठू मी जीवन. ही जी भावना आहे ना ती आपल्याला आली पाहिजे. आणि ती ज्याची त्याला आली पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला येईल ती, आणि तशी ती येवो अशी आपण प्रार्थना करूया. आणि एक गोष्ट पादुकांबद्दल लक्षात ठेवायची की या सगुण आहेत आणि निर्गुण आहेत. या पादुका कोणाच्याही असू शकतात. माझ्या मते त्या महाराजांच्या काय हनुमंताच्या असू शकतो. हनुमंताचे कितीतरी फोटो पादुका घातलेले आहेत, रामाच्या असू शकतात, म्हणून त्या निर्गुण आहेत. पण त्या सगुणी आहेत कारण त्या माझ्या महाराजांच्या आहेत. म्हणून पादुकांची पूजा ही मला सगुण आणि निर्गुण, सगुणातून निर्गुणाकडे, बाहेरून आत नेणारी, स्थूलाकडून सूक्ष्माकडे, साकाराकडून निराकाराकडे, व्यक्ताकडून अव्यक्ताकडे नेणारी उपासना आहे. आणि हे आपल्याला पाहिजे होते. फोटो आपण बऱ्यापैकी आपण बघतो, आपल्याला खूप बरं वाटतं. पादुका त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहेत. म्हणून पादुकांची उपासना, या पादुकांचा फोटो लवकरात लवकर काढून आपल्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था महाराजच करतील. इथे आपली टेक्निकल माणसं बसलेली आहेत, काही अवघड नाही आहे. स्वच्छ करायचा आणि छान महाराज त्याच्यावरचं डिझाईन ते सगळं आलं पाहिजे. पाठवून द्या. चैतन्यागणात असलेल्या चैतन्य पादुका, आपण त्याला नाव दिलेलं चैतन्य पादुका, त्या लाकडाच्या पादुका नाही आहे. दे आर व्हायब्रेटिंग पादुका, ब्रीदिंग पादुका, त्या स्पंदन असलेल्या आणि श्वसन करणाऱ्या, श्वास घेणाऱ्या पादुका आहेत. मला तो श्वास जाणवला पाहिजे, हे अगदी लक्षात ठेवूया. म्हणून शेवटी ज्ञानेश्वरांच्या 2 ओव्या, ज्ञानेश्वर कधीही असं बोलत नाहीत, पण सद्गुरूंची पाऊले हृदयी धरीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वरांना घरी बोलवलं, आमच्या घरात जरा दुःख आहे, आनंद भरा. मी कोण भरणारा? ही ज्ञानेश्वरांची भूमिका. अतिनम्र. इथे म्हणतात सद्गुरूंची पाऊले हृदयी धरीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हे लक्षात ठेवूया. आणि दुसरं, हृदय चौफाळून आपुले, हृदयाचा चौरंग करा. हृदयाला 4 भाग आहेतच, 2 भाग आणि 2 भाग, शुद्ध रक्त अशुद्ध रक्त. त्याला आपण म्हणतो व्हेंट्रिकल आणि ऑरिकल. त्याला मराठीत फार म्हणजे संस्कृत जवनिका आणि कर्णिका, सुंदर शब्द आहेत. तर ते चौरंग झाला त्यावरी बैसवी सद्गुरूंची पाऊले. त्या हृदयाच्या गाभाऱ्यात, हृदयाच्या चौरंगावर सद्गुरूंची पावलं ठेव. हृदयाचा गाभारा आहे, ते गर्भकूड आहे, तिथे स्पेस आहे. आणि चौरंग हा प्रत्यक्ष हृदयाचा चौरंग आहे. दिसतो ना प्रत्येकाच्या हृदयाला 4 चेंबर्स आहेत. ठीक आहे, तो चौरंग. हृदय चौफाळून आपुले, त्यावरी वैसवी सद्गुरूंची पावले आपण करूया. आणि आनंदे भरीनं, सद्गुरूंची पाऊले हृदयी धरीनं, ही उपासना आपण आत्ता 2-3 मिनटं करणार आहोत. पहिल्यांदा चौरंगावर सद्गुरूंच्या पादुकांची स्थापना केलेली आहे. चौरंग हृदयाचा, हृदयाचे 4 भाग, चौरंगाचे 4 भाग करा. हृदय चौरंगावर मी हृदयांचे सद्गुरूंची पाऊले स्थापन केलेली आहे. आणि नंतर ठीक आहे, काही वेळ पूजा वगैरे झाली शांतपणे. आता काय, सद्गुरूंची पाऊले हृदयी धरीनं, हृदयी ठेवीनं. हे हृदयाची स्पेस आहे. डाव्या बाजूला हृदय वळलं आहे म्हणून उजव्या बाजूला मायक्रो स्पेस आहे, ज्याला हृदयाकाश म्हणतात. या हृदयाच्या गाभाऱ्यात मी पादुका ठेवेन. हृदयावर सद्गुरूंची पाऊले म्हणजे पादुका ठेवेन पूजा करण्यासाठी. आणि नंतर त्या गाभाऱ्यात ठेवेन. व्हेरेवर आय गो, मी कुठेही गेलो, कोणत्याही वेळेला गेलो, माझं हृदय असतं, हृदय जिवंत असतं. माझ्या पादुका जिवंत राहतील, स्पंदायमान राहतील, व्हायब्रेटिंग राहतील. आणि मुख्य म्हणजे मी जातो तिथे माझ्याबरोबर येते. डोळे मिटलं, सुंदर पादुका दिसल्या पाहिजे. इतकं पादुकांचं दर्शन आपण घेऊया. शक्य असेल तर इथे राहायला काही हरकत नाही. आपण आपलं सगळं आणायचं हो. इथे बाहेरून अन्न वगैरे काही आणू नका. नाही, इकडे स्विगी येते की येऊ दे की, पण स्विगीलाही वाट कशाला दाखवायची. म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, काळ सुखावतो. म्हणजे उद्या स्विगीवरून इथे शिरा आला, मला आश्चर्य वाटणार नाही. स्विगी आणि स्विगी नको करूया, कशाला ती एजन्सी वापरायची.
आपण छान टिफिन घेऊया. आम्ही सुरुवातीच्या काळात 2-2 दिवस 3-3 दिवस राहायचो. मोठे मोठे टिफिन वगैरे घ्यायचो. 4-5 जण असायचो. आम्ही सगळे उपासनेत स्थिर झालेलो आहोत. कारण का, पोटाची भूक आहे ती लावलीच पाहिजे, जास्त जरी नाही तरी. आणि हे लक्षात घ्या, इथे आपण खरंच राहूया, आपलं आपण सगळं करूया आणि पादुकांना हृदयात स्थापन करूया, पादुकांचा स्पर्श घेत राहूया. आणि त्याच्यासाठी त्या अशा उंचीवर ठेवलेल्या आहेत की जरा वाकलं की तुम्हाला पादुकांचा स्पर्श होईल. आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. आपण स्वतःला सांगणार आहोत आणि एक मानसपूजा पादुकांची हृदयात करणार आहोत. हृदय आहे माझं, त्या हृदयाचे 4 भाग आहेत, 4 चेंबर्स म्हणजे 4 खोल्या आहेत. आपण त्याला चौरंग म्हणूया. माझ्या हृदयाच्या चौरंगावर महाराजांच्या पादुका, या पादुका ज्या इथे महाराजांनी आणलेल्या आहेत त्या पादुका मी ठेवलेल्या आहेत. त्याच्या खाली तबक आहे, मी त्या तबकात ठेवलेल्या आहेत. सुंदर. शक्य असेल तर मी त्यांना अभिषेकसुद्धा घालेन. कारण पादुका अशा लाकडाच्या असतात की त्याच्यावर सीझन्सचा परिणाम होत नाही. उष्णता नाही, थंडी नाही आणि मुख्य म्हणजे पाणीही नाही. करू शकतो मी अभिषेक. ज्यावेळेला पूर्णपणे त्या तबकात पादुका आहेत, पादुकांचे अंगठे पाण्याखाली आलेले आहेत, मी अभिषेक करतोय. मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम म्हणतोय. त्या तबकातल्या पादुका पाण्याखाली आलेल्या आहेत. पादुका दुसऱ्या बाजूला ठेवून एका वस्त्रावर ते पाणी तीर्थ म्हणून मी ओतून घेतलेलं आहे. नंतर ते तबक पुसून चौरंगावर ठेवलेलं आहे. त्या चौरंगावरच्या तबकात या पादुका कोरड्या फडक्यांनी पुसून मी ठेवलेल्या आहेत. नंतर दोन्ही पादुकांचे अंगठे, दोन्ही पादुकांचा मधला भाग आणि दोन्ही पादुकांचा शेवटचा भाग, तळव्याकडचा आपण म्हणतो टाचेकडचा, त्या तिन्ही भागांची आपण पूजा करणार आहोत. पूजेची सर्व तयारी आहे. आपण पहिल्यांदा गंधाची वाटी घेतली आणि जे अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट आहे ते मी बुडवलं गंधात आणि उजव्या पादुकेच्या अंगठ्याला लावलं, उजव्या पादुकेच्या मध्यभागी लावलं आणि शेवटच्या भागात लावलं. गंधाचे 3 टिळे तिलक मी उजव्या पादुकेला, परत वाटीत बोट बुडवलं आणि डाव्या पादुकेचा अंगठा, मधला भाग, शेवटचा भाग. हळूहळू त्या पादुका खरंच सांगतो जिवंत व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर हळद, कुंकू आणि बुक्का यांचं पात्र घ्यायचं आहे. परत अनामिकेने हळद 3 ठिकाणी लावली, उजव्या पादुकेचा अंगठा, उजव्या पादुकेचा मधला भाग, उजव्या पादुकेचा शेवटचा भाग. जिथे गंध लावले त्या गंधावर हळद, डाव्या पादुकेचा अंगठा, डाव्या पादुकेचा मधला भाग आणि डाव्या पादुकेचा शेवटचा भाग. आता त्याच अनामिकेने कुंकू, उजव्या पादुकेचा अंगठा, उजव्या पादुकेचा मधला भाग, उजव्या पादुकेचा मागचा भाग शेवटचा, डाव्या पादुकेचा अंगठा, डाव्या पादुकेचा मधला भाग आणि शेवटचा भाग. आता निरनिराळे रंग मला दिसायला लागले. एक पादुकांचा रंग, त्याच्यावर गंधाचा रंग, त्याच्यावर हळदीचा रंग आणि त्याच्यावर कुंकवाचा रंग. आता बुक्का, बुक्का परत आपण अनामिका, करंगळी शेजारचं बोट बुक्क्यात बुडवलं, उजव्या पादुकेचा अंगठा, मधला भाग, शेवटचा भाग, डाव्या पादुकेचा अंगठा, मधला भाग, शेवटचा भाग. आता तर रंगांचं संमेलन झालेलं आहे तिथे. आता ते पात्र, हळद, कुंकू आणि बुक्का याचं बाजूला ठेवायचं आहे आणि एक फुलांची छोटीशी बास्केट, ज्याला परडी म्हणतात, ही घेतलेली आहे. सुंदर फुलं महाराजांना आवडतात ती. पहिल्यांदा अंगठ्यावर ठेवता आलं तर फूल ठेवले, नाहीतर पान ठेवलेलं आहे तुळशीचं, नंतर मध्ये ठेवलं आहे, मागे ठेवलं आहे. रंगीबेरंगी फुलं. फुलांचं काय वैशिष्ट्य आहे? फुलांचा रंग निराळा आहे, फुलांच्या पाकळ्यांचा आकार निराळा आहे, फुलांचं रूप निराळं आहे, फुलांचा गंध निराळा आहे. तरीसुद्धा त्या फुलांची सुंदर नक्षी मी त्या ताम्हणात किंवा तबकात उरलेल्या भागात काढणार आहे. तबक ठेवल्यानंतर काही भाग हृदयाच्या चौरंगाचा सुद्धा दिसतोय. तिथे का नको फुलं घालायला? तुळस घालूया, सोमवारी बेल घालूया,
मंगळवारी तुळशी घालूया, दुर्वा घालूया. आणि माझी तर अशी इच्छा आहे की इथून पुढे ज्या ज्या वेळेला आपण इथे जमू त्या त्यावेळेला ह्या तिन्हींचा अभिषेक झाला पाहिजे. दुर्वांचा झाला पाहिजे गणेशासाठी, कारण महाराज गणपतीच होते. बेलांचा झाला आहे शंकरासाठी, कारण जिथे रामाची मूर्ती आहे तिथे महाराजांनी शंकराचं पिंड स्थापन केलेलंच आहे. आणि तुळस म्हणजे महाराजच की हो, पांडुरंग पांडुरंग तुळस, या तिन्हींचा अभिषेक आपण करायचा जसा जमेल तसा. बघूया महाराज काय प्रेरणा देतात ते. तर आता ते झालेली आहे ही पूजा. फुलांची परडी बाजूला ठेवलेली आहे, अगरबत्ती घेतलेली आहे उजवात, आणि या उजवातीचा गंध इतका मंद आहे तो हृदयात पसरणार आहे, लक्षात ठेवा. पण मला तो जाणवणार आहे. मंद गंध दरवळणारा हृदयाच्या गाभाऱ्यात. खूप छान वाटतंय. अगरबत्ती ओवाळून बाजूला ठेवली आहे, पंचारती घेतलेली आहे. पंचारती नेहमीच एक संदेश देतो, आणि हा संदेश जर माझ्या जीवनात आला तर जीवनातले सगळे भेद नष्ट होईल. सगळ्यात महत्त्वाचा भेद म्हणजे माझा आणि दुसऱ्याचा. फार बेसिक भेद आहे, नका भेद करू. म्हणजे पंचारत मला काय सांगते की 5 वाती आहेत, 5 ठिकाणी तेल ते विभागलेलं आहे, 5 ज्योती आहेत, पण प्रकाश महाप्रकाश झालेला आहे, जास्त प्रकाश झालेला आहे. प्रकाश 5 नाही, चैतन्य 5 नाही, शक्ती 5 नाही, हे लक्षात ठेवा. एकच आहे. म्हणजे या पंचत्वातून एकत्वाकडे जाण्याचा संदेश मला पंचारती देते. पंचारती ओवाळताना माझ्या चेहऱ्यावरही प्रकाश पडतोय. हृदयाच्या चौरंगावर स्थापन केलेल्या महाराजांच्या पादुका ज्या आता जास्त जिवंत दिसत आहेत, चैतन्यमय दिसत आहेत, मी प्रकाशात त्यांना पाहतोय आणि महाराजांची आरती करतोय. जय जय आरती श्री गुरुराया मनातल्या मनात करूया. शांत. आता हृदयात प्रदक्षिणा घालता येणार नाही, स्वतःभोवती प्रदक्षिणा. साष्टांग नमस्कार घालता येईल, गुडघे टेकून पादुकांना मगाशी सांगितल्यासारखा नमस्कार. नैवेद्य दाखवायचा आहे, नैवेद्याचाही संदेश आहे. सीझनल फ्रूट म्हणजे आत्ता मिळणारी जी फळं आहेत, एखादं फळ जर मला परवडत नाही, आत्ता नाही आहे, दूध साखर चालेल. जर नारळ असेल, नारळाचं जर खोबरं असेल ओलं, त्याच्यात नुसता गूळ घालून तो कुस्करून अप्रतिम नैवेद्य महाराजांना आवडणार आहे. गूळ खोबरं, त्याला काही हे द्यायची गरज नाही आहे, पंचखाद्य नाही बनवायचं. गूळ आणि खोबरं करून बघूया. आणि दूध, दुधात साखर पूर्णपणे विरघळली, पण आपली गोडी तिने दुधाला दिलेली आहे. दुधात गंध म्हणून केशर घातलेला आहे, रंग आणि गंध दिलेला आहे. वेलची घातलेली आहे, वेलचीने आपली एक खास टेस्ट, जो रुची किंवा स्वाद आहे तो त्याला दिलेला आहे. अशा रीतीनं सगळं एकरूप झालेलं आहे. आणि आता तर दूध एकत्र एकात्म झालेलं दूध नैवेद्य म्हणून मी दाखवतोय. तृप्त झालेत महाराज, तृप्त झालोय मी. महाराज शांत, मी शांत. खूप बरं वाटतंय. ते दृश्य डोळ्यात साठवून, डोळ्यातून हृदयात किंवा मनात साठवून आपण ही मानसपूजा संपवणार आहोत. पादुकांची स्थापना हृदयाच्या चौरंगावर काहीच हरकत नाही, पण हृदयाच्या बाजूला जी स्पेस आहे तो गाभारा, त्या गाभाऱ्यात पादुका ठेवल्या आणि सांगितलं की महाराज तुम्ही इथे राहा आणि माझ्या प्रत्येक कृतीला साक्षी रहा, प्रेरक रहा. तुमची प्रेरणा म्हणजे मोटिवेशन अँड इन्स्पिरेशन शुड कम फ्रॉम यू फॉर एव्हरी ऑफ माय ॲक्ट अँड ॲक्शन. माझी कृती, माझी क्रिया तुमच्या प्रेरणेनं झाली पाहिजे महाराज. साक्षी व्हा. जीवनावर नियंत्रण ठेवा महाराज. माझ्या योग्य मार्गावर मला ठेवा. शांतपणे महाराजांना तिथे विसर्जन करून, महाराजांना तिथे आसनस्थ करून आपली पूजा संपवणार आहोत. शांतपणे
3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. अजूनही आरती करताना घंटा वाजवली तिचा आवाज येतोय. अजूनही जी अगरबत्ती ओवाळली त्याचा गंध जाणवतोय. अजूनही आपण जो नैवेद्य घेतला ते दूध पंचामृतासारखं आपल्याला जाणवतं आहे. ते फळ त्याची एक स्लाईस म्हणजे एक फोड आपल्याला प्रत्यक्ष समाधान देते. ही पूजा चालू ठेवायची. आणि जर वाटलं आपण पूजेपासून पादुकांपासून दूर आलो पुन्हा पूजा करायची. ही पूजा बाथरूममध्ये करता येते, वॉशरूममध्ये करता येते, गाडीत करता येते, उभं असल्यावर करता येते, मधल्या इंटरवलमध्ये करता येते आणि मुख्य म्हणजे लंच ब्रेकमध्ये करता येते. जितक्या वेळा मला वाटेल की मी दूर आलेल्या महाराजांपासून डोळे मिटूया आणि 5 मिनिटात ही पूजा करूया. खूप शांत वाटेल, खूप छान वाटेल. थोड्या अनुभवानं महाराजांच्या पादुकांच्या जवळ बसून मी तुम्हाला सांगतोय करूया. व्हेरेवर आय गो गुरुच्या पादुका माझ्याबरोबर येतील आणि व्हेनेवर इज पॉसिबल मी ज्यावेळेला शक्य आहे, जेव्हा जेव्हा शक्य आहे पादुकांची पूजा करत राहीन. हे 21 दिवस आपण करूया. आज आता 1 तारीख आहे, 21 डिसेंबरपर्यंत. नंतर 3 दिवसांनी महाराजांची पुण्यतिथी आहे. करूया ना आपण जास्तीत जास्त वेळा महाराजांच्या पादुकांच्या पूजेत राहूया. शांत. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. सावकाश डोळे उघडून प्रथम पादुका नंतर महाराज यांचं दर्शन घ्यायचं आहे. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. आणि शेवटी आरतीनंतर ज्या वेळेला डोकं टेकवून ठेवू त्यावेळेला हे सांगायचं आहे सद्गुरूंची पाऊले हृदयी धरीनं. आणि माझ्या हृदयाच्या चौरंगावर ही पादुका मी ठेवल्या आणि आय एम कॅरिंग देम विथ मी. घरी, दारी, बाजारी, शेजारी. घरी, शेजारी, बाजारी आणि दारी म्हणजेच प्रपंच. पादुका माझ्या आत असतील. हा भाव 21 दिवस. या दिवसात आपण भेटणार आहोत बरेच दिवस. पादुका माझ्या आत असल्या पाहिजेत आणि मी मानसपूजा पादुकांची सतत करत असलो पाहिजे. शांत.